शिक्षकाने उत्तर सांगणं ह्यात काही नाविन्य नाही आहे. हे वाक्य का चुकलं, कशामुळे चुकलं आणि हे कसं करेक्ट करायचं, हे नीटचा पेपर फुटलेला पेपर एक दिवस अगोदर जरी दिला मुलाला आणि त्याच्या संकल्पना क्लिअर नसती तरी उत्तर येणार नाहीत, मार्क नाहीत येणार. पोरांनी प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय पोराचा अप्रोच डेव्हलप होत नाही, इलिमिनेशन मेथड त्याची डेव्हलप होत नाही, लॉजिक डेव्हलप होत नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बागल सर. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2025 जी परीक्षा कधी झाली सांगा, 17 मे 2026 ला झालेली आहे. त्या परीक्षेचं आपण इंग्लिश या विषयाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत, म्हणजे ॲनालिसिस आणि एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. मित्रांनो, फक्त प्रश्नाची उत्तरं देणं हा उद्देश नाही आहे. तसं तर प्रश्नाची उत्तरं तुम्ही ChatGPT AI चा वापर करून शिक्षकाच्या अगोदर विद्यार्थी उत्तरं काढतायत. त्यामुळे शिक्षकाने उत्तरं सांगणं ह्यात काही नाविन्य नाही आहे. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहेत? तुम्हाला काय अपेक्षित आहे? सगळं उत्तर माहीत असणं का? नाही. तर हे चारही पर्यायाचं स्पष्टीकरण आता जे आपण करणार, स्पष्टीकरण देणार आहोत का, ते चारही पर्यायाचं मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही भाषेमध्ये स्पष्टीकरण देणार आहोत. त्यासाठी तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असणं आवश्यक आहे, पेन असणं आवश्यक आहे, कारण ह्याचं सगळं मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही भाषेमध्ये मी स्पष्टीकरण लिहून देणार आहे. आणि दुसरा मुद्दा, ह्याच्यामध्ये जे वाक्य चुकलेत का ते वाक्य करेक्ट करून देणार आहेत. हे वाक्य का चुकलं, कशामुळे चुकलं आणि हे कसं करेक्ट करायचं हे सगळं लिहून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला जे विद्यार्थी गट क मुख्य परीक्षेची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी तर हे लेक्चर पाहायचंच. मग तिथं 2 तासच होऊ, 1.5 तासच होऊ, 2.5 तासच होऊ, तुम्हाला ह्या गट क मुख्य परीक्षा 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग बारीक सारीक गोष्टी, पेपर, बरीच मुलं असं म्हणतात की पेपर अवघड होता. पेपर अवघड नव्हता. मुलांचा अभ्यास त्या पद्धतीने नसेल, कारण बेसिक संकल्पना क्लिअर असल्यानंतर पेपर कसाही फिरून विचारला तर आपल्याला उत्तर येतात. तुमच्या संकल्पनाच क्लिअर नसतील, तुम्ही जर सूत्रामध्ये साच्यामध्ये जर शिकलेला असाल तर प्रश्न फिरला की विषय संपला. तुम्ही असं काही मुलं असतात की ह्या पुस्तकातलं आलं तरच आलं, नाही तर मग त्याच्या बाहेर आले की मग पेपर अवघड. अरे बरोबर आहे का, चुकीचं आहे? ही जी मानसिकता आहे का, ती मानसिकता बदला आणि तुम्ही अभ्यास कसा करायचा आणि कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा जेणेकरून आपल्याला गटकला फायदा होईल, हे प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण पाहिल्यानंतर हे तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील. तसं तर मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं, कधी पण जो अज्ञानी असतो का त्यालाच सर्व गोष्टीची खात्री वाटत असते. विधान काय सांगितलं सांगा? जो अज्ञानी असतो का त्यालाच सर्व गोष्टीची खात्री वाटत असते, कारण काय चुकलं आणि काय नाही हे त्याला कळतच नसते. अज्ञानात जास्त आनंद असतो. अरे बरोबर आहे का, चुकीचं आहे? तर मित्रांनो, चला पहा, आपण चारही पर्यायाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. मित्रांनो, ह्याच्यापेक्षा आम्हाला वाटतं आपण किती प्रश्नपत्रिका वर्गात सोडून घेतलेत? 30 प्रश्नपत्रिका सोडून घेतल्यात. 30 म्हणजे फर्स्ट पेपर सगळा सोडून घेतलाय, नुसता इंग्लिश नाही सोडून घेतला, मराठी आणि इंग्लिश सोडून घेतलेला आहे. आणि मराठीचं कुठं चुकलं त्याचं ऑफलाईन डिस्कशन केलेलं आहे आपण, आणि इंग्लिशचं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने डिस्कशन केलेलं आहे. बरोबर आहे का, चुकीचं आहे? अजून पुन्हा आता 14 जुलैला परीक्षा झाल्यानंतर 15 तारखेपासून अजून तुमची इच्छा असेल तर अजून 20 प्रश्नपत्रिकाचं स्पष्टीकरण करू. बरोबर आहे? आणि सेकंड पेपर तुम्ही सोडा, फर्स्ट पेपर मी सोडवतो, म्हणजे 50 प्रश्नपत्रिका झाल्यावर तर तुम्हाला पेपर येणं अपेक्षित आहे. बरोबर आहे? तर मित्रांनो, पहा ह्याच्यामध्ये. आणि दुसरं गोष्ट, याच्यामध्ये रिपिटेशन जास्त होतं, कॉपी पेस्ट प्रश्न जास्त होतात. मला तर असं वाटतं की इंग्लिशपेक्षा मराठीमध्ये जास्त कॉपी पेस्ट होतात. रिपिटेशन होण्याचं प्रमाण कशामध्ये? इंग्लिशमध्ये जास्त आहे, मराठीमध्ये. त्यामुळे मराठीचं तर आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवणं अपेक्षित आहे. यू अंडरस्टँड? तर पहा, क्वेश्चन नंबर काय आहे सांगा, 51 आहे. हा प्रश्न कशावरचा आहे बघा, चला. नन ऑफ अस न्यू द वे द करेक्ट टॅग क्वेश्चन करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबव इज. किती नंबर उत्तर सांगा? 1च नंबर. आता मला सांगा, हा प्रश्न कुठल्या घटकावरचा आहे? क्वेश्चन टॅग या घटकावरचा आहे. आता मित्रांनो, हे वाक्य, हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट कसं आहे? होकारार्थी का नकारार्थी? नकारार्थी. कसं ओळखलं सांगा? नन. नन म्हणजे काय सांगा बरं? नन म्हणजे नाही, एकही नाही, काही नाही, कुणीच नाही. अरे बरोबर आहे का?
म्हणजे हे स्टेटमेंट नकारार्थी आहे. म्हणजे क्वेश्चन टॅग कसा होणार, चला होकारार्थी होणार. म्हणजे पर्यायामधले नकारार्थी पर्याय निघून जाणार. निगेटिव्ह पर्याय किती किती सांगा, 2 2 3 4. म्हणजे 3 पर्याय काय झाले सांगा, इलिमिनेट झाले. आणि 3 पर्याय इलिमिनेट झाले म्हणजे उत्तर किती सांगा, एकच झालं. मग आता इलिमिनेशनचा वापर करून आपण इथं गेलो. दुसरा मुद्दा एक लक्षात ठेवा. मग ह्याचं हे स्टेटमेंट कसं आहे सांगा, निगेटिव्ह आहे म्हणजे नकारार्थी आहे. क्वेश्चन टॅग काय होणार, होकारार्थी होकारार्थी होणार. म्हणजे इथं काय येणार सांगा, कॉमा येणार. वाक्य लिहून झाल्यावर कॉमा येणार ना. म्हणजे इथं कॉमा येणार आणि कॉमा आल्यानंतर पुढे काय सांगा, लक्षात घ्या इथं काय सांगा, न्यू काय कोणता आहे सांगा, सिंपल पास्ट आहे. म्हणजे सिंपल पास्ट असल्यावर डू का डज का डीड, डीड. डीड येणार, डिडंट नाही येणार कारण इथं नो आहे ना. डीड आणि डीड काय आहे सांगा, वी. मित्रांनो हा प्रश्न प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स मधून आलेला आहे. मित्रांनो हा प्रश्न किती वेळेस विचारलाय, ह्याच्या अगोदर 5 वेळेस विचारलाय. किती टाइम्स, किती वेळेस सांगा, 5 टाइम्स. 5 वेळेस आयोगाने हा जसाच तसा प्रश्न विचारलाय. किती वेळेस सांगा, 5 वेळेस. आपण हा प्रश्न वर्गात सोडून घेतलाय का नाही घेतला, घेतलाय. आणि मग सांगा कधी कधी आलाय ते पण सांगतो कडे. आता किती 5 वेळेस कधी कधी आलाय बघा. तिथं ग्रुप बी 2025 क्वेश्चन नंबर 51 आहे. दुसरा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 क्वेश्चन नंबर 90 आहे. पुढे पहा गट ब मुख्य परीक्षा 2019 क्वेश्चन नंबर 53 आहे. STI मुख्य परीक्षा 2015 आहे. डिपार्टमेंटल PSI 2021 क्वेश्चन नंबर 31 आहे. किती वेळेस विचारला सांगा, 5 वेळेस. म्हणजे कमीत कमी आयोगाने रिपीट केलेला प्रश्न तर चुकू नये ही अपेक्षा आहे. यू अंडरस्टँड. ह्याचं स्पष्टीकरण आणखी द्यायची गरज आहे का, बोला. कोणाची काही शंका. नन म्हणजे काय सांगा मग, नन म्हणजे नॉट एनी. नन ऑफ ए ग्रुप ऑफ 3 ऑर मोर म्हणजे कुणीही नाही, म्हणजे काही नाही, एकही नाही ह्याचा अर्थ होतो. म्हणजे हे वाक्य नकारार्थी असल्यामुळे क्वेश्चन टॅग होकारार्थी झालेलं आहे. आर यू सॅटिस्फाईड विथ दिस एक्सप्लेनेशन. आणि मग पहा पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. आता मला सांगा याच्यामध्ये क्वेश्चन नंबर किती मला सांगा, 52. ही लिव्स इन खुर्जा इन बुलंदशहर. He has fallen into the river. C. Divide the property among all the brothers. Identify the correct sentence oblique sentences. Answer options किती नंबर सांगा, 2. म्हणजे B and C. आता मला सांगा हा प्रश्न कुठल्या टॉपिक वरचा आहे. कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द प्रेपोजिशन्स लिहा. तिथं लिहायचं प्रश्नपत्रिकेमध्ये कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द प्रेपोजिशन्स ह्या टॉपिक वरचा हा प्रश्न आहे. झालं. आता पहिलं वाक्य बघा, ही लिव्ज इन खुर्जा इन बुलंदशहर. हे वाक्य करेक्ट का इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट आहे. किती जणांना कळालं हे वाक्य इनकरेक्ट आहे ते, सर्वांना. कारण सांगा ही काय सांगा, खुर्जा ही काय सांगा, उपनगर आहे. आणि हे काय सांगा, नगर आहे. आणि मग मला सांगा उपनगराच्या पूर्वी ऍट येतं आणि मुख्य नगराच्या पूर्वी इन येतं. दुसरा मुद्दा असा आहे, ही काय सांगा, खुर्जा ही काय सांगा, पॉइंट आहे. पॉइंट म्हणजे बिंदू आहे. पॉइंट असलं तर ऍट आणि एरिया असलं तर इन. म्हणजे बुलंदशहर ही काय सांगा, एरिया आहे आणि हा काय सांगा, पॉइंट आहे. आणि मग मला सांगा इथं पॉइंट, मग इथं काय सांगा वाक्य करेक्ट कसं होईल, चला लिहून घ्यायचं वाक्य. हे वाक्य करेक्ट करायचं, ही लिव्ज. चला ही लिव्ज इथं इन येणार का ऍट येणार, ऍट. ऍट काय येणार चला स्पष्टीकरण सांगा. कारण ही काय सांगा, पॉइंट आहे. किंवा दुसरा मुद्दा आहे उपनगर आहे, सबबन ना. म्हणजे हे चला करेक्ट करून लिहा तिथं, ही लिव्ज ऍट खुर्जा, KHUH खुर्जा ऍट सॉरी इन BULANDSHAHR. यू अंडरस्टँड. लिहिलं का हे वाक्य. मला वाटतं अशा प्रकारचं वाक्य आपण सोडून घेतलंय. हे वाक्य कधी आलंय मला सांगा, राज्यसेवा 2022 क्वेश्चन नंबर 84 ला आलंय बघा. ते वाक्य असं आलं होतं, ही लिव्ज इन बापूनगर इन अहमदाबाद. हाय का वाक्य कुणी कुणी सोडून घेतलंय आपण वर्गात. मग हे वाक्य करेक्ट का इनकरेक्ट, इनकरेक्ट. मग कसं करेक्ट कसं होईल सांगा, ही लिव्ज ऍट बापूनगर इन अहमदाबाद. म्हणजे ह्याच्यात त्याच्यात हाय का नाही किंचित, म्हणजे जसंच तसं पडलंय का, हे नाही चेंज होऊन पडलंय, नाव चेंज झाल्यात. म्हणजे
तुम्हाला लक्षात गेलं असेल, आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स गेलो का आपल्याला उत्तर येतात, आणि पण ती प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर तुमच्या संकल्पना क्लिअर नसतील उत्तर येणार नाहीत. इव्हन तुम्हाला पेपर, आता नीटचा पेपर फुटलाय, नीटचा पेपर फुटलेला पेपर एक दिवस अगोदर जरी दिला मुलाला आणि त्याच्या संकल्पना क्लिअर नसतील तरी उत्तर येणार नाहीत, मार्क नाहीत येणार. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे? तुमचा अभ्यास कसला असला पाहिजे का? कन्सेप्च्युअल आहे. मला लातूरचे बरेच शिक्षक आहेत, आपले मित्र आहेत, काय विद्यार्थी आहेत, त्यांनी मला सांगितलं की ह्याच्या अगोदर जी नीट होती का, नीटच्या अगोदर फक्त म्हणजे शालेय म्हणजे बोर्डाच्या परीक्षेवर MBBSला नंबर लागायचे. त्यावेळेस लातूरमधले 3 विद्यार्थी महाराष्ट्रात पहिले आलेले MBBS फर्स्ट इयरला फेल आहेत. महाराष्ट्रात फर्स्ट आलेले. काय असू शकतं सांगा बरं मॅडम? कन्सेप्च्युअल नाही, त्यांनी पाठांतर केलं असेल, गुकून लिहिलं असेल, किंवा दुसरं पण काहीतरी कारण असू शकतं, ते आपण नाही बोलू शकत, काही पण कारण असू शकतं. यू अंडरस्टँड? जाऊ द्या. बरं, हे कळालं का तुम्हाला का नाही कळालं? मग ह्याच्यावर मला सांगा, एक करेक्ट का इनकरेक्ट? इनकरेक्ट आहे. आपल्याला शोधायचं आहे कसलं सांगा? करेक्ट. मग ये पर्याय असलेले उत्तर किती सांगा? 1 3 4. म्हणजे इलिमिनेशन मेथडचा वापर केला आणि उत्तर आलं. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? मुद्दा असा आहे, आता ऍट हॅज द आयडिया ऑफ अन एक्झॅक्ट पॉइंट ना, म्हणजे नेमकं विशिष्ट स्थान, जागा, बिंदू, आणि इन हॅज अन आयडिया ऑफ अन एरिया ना. अरे बरोबर आहे. बरं, ह्याचं स्पष्टीकरण आणखी द्यायची गरज आहे का? बरं, आता ह्याचं इलिमिनेशन मेथड ना, आपण 4ही उत्तर आलं म्हणून बाकीच्या ह्याचं स्पष्टीकरण द्यायचं का नाही? द्यायचं. आता मग सगळं ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर, हे वाक्य बरोबर आहे. आता डिरेक्शन आहे. आता सांगा, इन टू इंडिकेट्स मुव्हमेंट टू द इनसाइड ऑफ समथिंग ना, लिहा देतं. मराठीत पण लिहितो. हे वाक्य करेक्ट आहे, हे वाक्य करेक्ट आहे. गट का मुख्य परीक्षेला, खरोखरच मुख्य परीक्षेला ज्यांना गरज आहे का, त्यांनी खरोखरच ही पेपर स्पष्टीकरण पाहिल्यानंतर तुम्हाला अभ्यासाची दिशा येऊ शकते. काय काय सांगा? इन टू इंडिकेट्स मुवमेंट, लिहा. इन टू इंडिकेट्स, INTO, इन टू इंडिकेट्स मुवमेंट टू द इनसाइड ऑफ समथिंग. पेन, प्रश्नपत्रिका आणि पेन घेऊन बसायचं. 4ही पर्यायचं इंग्लिश मराठी सगळं स्पष्टीकरण देणार आहे. काय लिहिलं सांगा? इन टू इंडिकेट्स मुवमेंट टू द इनसाइड ऑफ समथिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आत, एखाद्या गोष्टीच्या दिशेनं. आणि मग मला सांगा, ह्याच्या असा प्रश्न पडलाय का ह्याच्या अगोदर का नाही? ए बॉय हॅज जम्प्ड इन टू द वेल. कधीचा आहे प्रश्न सांगा? ही गट ब, मुख्य परीक्षा 2023, क्वेश्चन नंबर 83. आहे का नाही? काय वाक्य बघा बरं सांगा? ए बॉय हॅज जम्प्ड इन टू द वेल. आणि मग मला सांगा, इन टू द मुवमेंट, काय सांगा? ही मुवमेंट आहे. कसली मुवमेंट आहे सांगा? टू द इनसाइड ऑफ समथिंग ना. आणि मग एखाद्या गोष्टीच्या आत. आता बघा, तिनं विहिरीत उडी मारली. सी जम्प्ड इन टू द वेल, बाहेरून आत, इन टू द वेल. म्हणजे लक्षात आलं? किती जण लक्षात आलं सांगा? इन, मग चला काय लिहिलं सांगा स्पष्टीकरण? इन टू इंडिकेट्स मुवमेंट टू द इनसाइड ऑफ समथिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आत किंवा एखाद्या गोष्टीच्या दिशेने. यू अंडरस्टँड? अशा प्रकारचा प्रश्न पडलाय का नाही? कोणता पडला होता चला सांगा? ए बॉय हॅज जम्प्ड इन टू द रिव्हर वेल, ग्रुप बी 2023, क्वेश्चन नंबर 83. यू अंडरस्टँड? पुढचा प्रश्न बघा. डिवाइड द प्रॉपर्टी अमंग ऑल द ब्रदर्स. अमंग आहे. आता सांगा, अमंग इज यूज्ड विथ मोर दॅन 2 persons ऑर थिंग्स. लिहायचं तिथं पेन आणि हे ह्या प्रश्नपत्रिकेचं जे स्पष्टीकरण आहे का, ते होत करू आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांसाठी हे लेक्चर आहे. टाइमपास म्हणून बघणाऱ्यांसाठी नाही. क्लिअर करतोय अगोदरच. काय काय सांगा? अमंग इज, लिहायचं तिथं, अमंग इज यूज्ड with more than 2 persons or things. Is used with more than 2 persons or things. म्हणजे 2 पेक्षा अधिक व्यक्ती. बरोबर का बाळांनो? 2 पेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तूंच्या मध्ये असा उल्लेख करताना काय वापरतात सांगा? अमंग.
हा आता हा पण प्रश्न रिपीट आहे बघा. डिवाइड द प्रॉपर्टी अमंग ऑल द ब्रदर्स. आता हा प्रश्न कसा आलाय बघा. त्याच्या डिवाइड दिस प्रॉपर्टी नावं दिल्यात तिथं. लिहा ना ती पण लिहा. पूर्वी कसं विचारला ह्याच्यावर प्रश्न. डिवाइड दिस प्रॉपर्टी अमंग अलेक ए कॅपिटल. डिवाइड दिस प्रॉपर्टी अमंग अलेक ALEC अलेक कॉमा चार्ल्स CHARLES चार्ल्स अँड JANE. मला वाटतं आलंय की नाही. PSI 2014 क्वेश्चन नंबर 75 आहे. म्हणजे ही तिन्ही प्रश्न रिपीट झाल्यात पण ऍज इट इज रिपीट नाहीत झाले. म्हणजे त्या धर्तीवर अभ्यास केले की तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाते. बरं यू अंडरस्टँड. मग बिटवीन कधी वापरतात. आता ते एक्स्ट्रा झालं ह्याच्यामध्ये. बिटवीन मीन्स इन द मिडल ऑफ टू ना. इन द मिडल ऑफ टू बिटवीन. इट मे बी टू पर्सन्स ऑर थिंग्स ऑर एनी टू ॲटम्स फ्रॉम अ लार्जर ग्रुप ना. म्हणजे जेव्हा फक्त दोन घटकांच्या मध्ये असा शब्द प्रयोग असेल त्यावेळेस काय वापरतात सांगा. बिटवीन. यू अंडरस्टँड. बर ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण समजलं का. अजून स्पष्टीकरण काय पाहिजे का तुम्हाला. आता मला सांगा याच्यामध्ये तुमच्या लगेच लक्षात येऊ शकतं. नेक्स्ट चूज फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट अँटेनिमस पियर्स. अँटेनिमस म्हणजे काय सांगा. विरोधार्थी. आता बघा किती नंबर उत्तर सांगा ह्याचं. एकच नंबर आहे. आता बेस शब्द कोणी कोणी ऐकला. बेस नीच. बेस म्हणजे नीच हलकट. BAS बेस म्हणजे हलकट नीच दुष्ट नैतिक दृष्ट्या हलका स्वार्थी. नोबल शब्द ऐकला का नाही. नोबल उदात्त ऐकलंय का नाही. नोबल शब्द झालाय आपला. अरे झालाय का नाही. आणि मग सांगा फ्लोट तर शब्द झालाय. कुठं झालाय सांगा फ्लोट हा शब्द. तरंगणे. हा ड्राऊन आहे फ्लोट आहे सिंक आहे. हा गुड. सजीव म्हणजे निर्जीव वस्तू बुडत असेल तर सिंक असणार. सजीव बुडत असेल तर ड्राऊन असणार. असं स्पष्टीकरण सुरुवातीला घेतलं होतं. आणि सुरुवातीला 8, 10, 12 जे लेक्चर आहेत का त्याच्यातून 4-5 प्रश्न आहेत आपले आत्ता. आणि तिथं शिकवायला चालू केलं फक्त त्या विषयाची चर्चा करत होतो आपण. शिकवायला चालू 15 दिवसांनी झाले 13-14 दिवसांनी. आणि ते नुसते चर्चा केलेलेच प्रश्न आलेत आधी. आणि मग मला सांगा ह्याच्यामध्ये फ्लोट म्हणजे काय सांगा. तरंगणे. FLOAT फ्लोट म्हणजे तरंगणे. ह्याचे अँटेनिमस काय होईल सांगा. सिंक. सिंक म्हणजे काय सांगा. बुडणे किंवा बुडविणे. सिंक म्हणजे बुडणे किंवा बुडविणे. आता ह्याच्यामध्ये सांगितलं पास्ट टेन्स ऑफ सिंक इज सॅन्क आहे. सॅन्क. आणि पास्ट पार्टिसिपल इज संक. काय सांगितलं सांगा. सिंक. अजून सांगा सॅन्क. अजून सांगा संक. SUNK. ह्याच्यावर आयोगाचा प्रश्न आहे का नाही. म्हणजे ह्याला म्हणायचं नाही V1 V2 V3 असा शब्द प्रयोगच वापरायचा नाही इंग्लिश शिकत असताना. ह्याला काय म्हणायचं सांगा. बेस फॉर्म ऑफ द वर्ब. रूट फॉर्म ऑफ द वर्ब. ह्याला काय म्हणायचं सांगा. पास्ट टेन्स. ह्याला काय म्हणायचं. पास्ट टेन्स. ह्याला काय म्हणायचं. पास्ट पार्टिसिपल. रूट फॉर्म ऑफ द वर्ब पास्ट टेन्स पास्ट पार्टिसिपल ह्या शब्दांचा वापर करून हा एक प्रश्न विचारणार आहे. V1 V2 V3 V4 असलं नाही. आणि सिंक म्हणजे बुडणे आणि ड्राऊन म्हणजे पण बुडणे आहे. त्यातला फरक काय सिंक आणि ड्राऊन मधला. निर्जीव वस्तू जर बुडत असेल तर सिंक आणि जर माणूस सजीव वगैरे बुडत असेल तर ड्राऊन. झाले का आपलं हे का नाही झालंय. यू अंडरस्टँड. मग आता राहिलं कोणतं आता. ही तर झालं. ही क्लिअर झालं. पण हे पण बघू ना. आता ह्या चारही पर्यायचं स्पष्टीकरण बघू ना. का सोडून द्यायचे. हे पण महत्वाचं आहे ना. मग कॉमन म्हणजे काय लिहा. कॉमन. कॉमन म्हणजे लिहा. कॉमन अनेकदा किंवा अनेक ठिकाणी घडणारा किंवा सापडणारा. कॉमन
COMMON. कॉमन म्हणजे अनेकदा किंवा अनेक ठिकाणी घडणारा किंवा सापडणारा किंवा आढळणारा, नेहमीचा, नित्याचा म्हणा की. आता कॉमनच्या विरोधार्थी काय होईल सांगा बरं? अनकॉमन होईल, रिअर होईल. अनकॉमन होऊ शकतो, UNCOMMON, अनकॉमन होऊ शकतो किंवा काय रे, रिअर होऊ शकतो. रिअर म्हणजे दुर्मिळ. चला आता मला सांगा दुसरा कोणता एक्स्ट्रा नाही, एक्स्ट्रा नंतर बघा. फ्रेश म्हणजे काय रे? ताजे. फ्रेश म्हणजे ताजे, FRESH, फ्रेश म्हणजे ताजे. मग शिळे ना, स्टेल. फ्रेश, स्टेल ही बरोबर आहे. ही जोडी चुकली बघा, इथली ही चुकली. मग एक्स्ट्रा म्हणजे काय ती नंतर बघू, ही क्लिअर करा अगोदर. राहिलं कोणतं सांगा? ॲक्विट आहे. मला वाटतं ॲक्विट शब्द गेलाय आपला. ॲक्विटच्या पुढे ऑफ येतं, ॲक्विट ऑफ समबडी असं आहे बघा. ॲक्विट समबडी ऑफ समथिंग आहे. व्हर्ब्स फॉलोड बाय प्रिपोजिशन्स म्हणजे व्हर्ब नंतर येणाऱ्या प्रिपोजिशन मध्ये आपण शिकलोय ही. म्हणजे ॲक्विटच्या पुढे काय सांगा? ऑफ. म्हणजे ॲक्विट समबडी ऑफ समथिंग असं पण लिहा. एक्स्ट्रा माहिती देतोय तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं. काय सांगितलं सांगा? ॲक्विट समबडी ऑफ समथिंग म्हणजे काय रे? मुक्त करणे, दोषमुक्त करणे. लिहायचं तिथं, मुक्त करणे, दोषमुक्त करणे. हा व्हिडिओ लेंदी व्हायचं कारण लक्षात आलं का तुमच्या? लिहून देतोय. तुम्ही थांबताय, जे युट्यूबला किंवा लाईव्ह लेक्चर कुठे ॲपवर बघत असतील त्यांनी पण सिरियस मुलांसाठी हे लेक्चर अत्यंत महत्वाचं आहे. अरे कळालं का? तात्पुरतं बघायचं त्यांच्यासाठी हे लेक्चर नाही आहे, कारण सिरियस मुलांसाठी आपण आहोत. यू अंडरस्टँड? जर ती सिरियस नसती तर पेपर बघितल्यावर सिरियस होतात. विधान अभ्यास करताना सिरियस नव्हतं, पेपर झाल्यावर पुन्हा सिरियस होतात. आणि झाल्यावर सिरियस होऊन काय उपयोग आहे का? यू अंडरस्टँड? चला ॲक्विट. मग ॲक्विटच्या विरोधात शब्द कन्विक्ट. कन्विक्टचं स्पेलिंग सांगा? CONVICT. कन्विक्टच्या पुढे पण ऑफ येत. हे झालंय आपलं. ही पण शब्द झालेत का नाही? लिहून विरोधार्थी पण लिहून दिलाय. तुम्हाला वहीच नाही सापडलं तर 10,000 रुपये बक्षीस गडी. शब्द नाही सापडले तर आहे का नाही? कन्विक्ट ऑफ कुठं बघायचं? ही वर्ब्स फॉलोड बाय प्रिपोजिशन. कन्विक्ट ऑफ म्हणजे गुन्हा सिद्ध करून दोषी ठरविणे. गुन्हा सिद्ध करून दोषी ठरविणे. म्हणजे सॅक्रिफाईस बसत नाही. ही जोडी चुकली गडे, ही इनकरेक्ट आहे, पियर आहे. एक काइंड म्हणजे काय रे? दयाळू. काइंड, KIND, काइंड म्हणजे दयाळू. मग समानार्थी शब्द त्याला जंटल चालतंय की, बसतोय जंटल. मग विरोधार्थी शब्द सांगा? अनकाइंड किंवा क्रुएल. कॅलस आहे. कॅलस म्हणजे तर उलट्या काळजाचा आहे. हे झालेत का शब्द? हे का नाही? काइंड, अनकाइंड, काय रे? क्रुएल, काय अजून? कॅलस, सॅविज. अरे झालेत का नाही? झालेत ना. ब्रुटल शब्द प्रयोग आहे तुमच्या वहीत, सगळे शब्द आहेत ही. चला ठीक आहे. आता मुद्दा लक्षात घ्या. ही जोडी चुकली. ग्रेव म्हणजे काय? आता ग्रेवचे दोन अर्थ. ग्रेव ऍडजेक्टिव्ह म्हणून आहे. ग्रेव हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे आणि ग्रेव हा शब्द नाऊन आहे. असं लिहायचं. GRAVE. ग्रेव हा शब्द काय सांगा? चला लवकर. ग्रेव हा शब्द ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह असं तर वाईट किंवा दुःखद. वाईट, दुःखद. मग त्याला समान शब्द काय होईल सांगा? सिरियस. मग राहिला कोणता सांगा बरं? आता ग्रेव झालं. आता ग्रेव नाऊन असेल तर लिहा. ग्रेव नाऊन त्याचा अर्थ दिला द प्लेस वेअर अ डेड बॉडी इज बरीड ना. द प्लेस वेअर अ डेड बॉडी इज बेरीड. BURIED. म्हणजे काय म्हणतात? दफनभूमी ना. दफन करण्याची जागा ना. हा ग्रेव यार्ड म्हणता येईल किंवा टॉम म्हणा की. टॉम थडग
समाज येतो टॉम, TOMB, टॉम, बी सायलेंट आहे, टॉम थडग. आता सिमेंट्री वेगळी, तिथं सिमेंट्रीमध्ये जाळलं पण जात आहे, पुरलं पण जात आहे. सिमेट्री आहे, ग्रेव्ह यार्ड आहे, चर्च यार्ड आहे. अरे आहे का नाही? ग्रेव्ह यार्ड, चर्च यार्ड, सिमेट्री. पण त्याच्यात शेड्स असतात, डिफरंट शेड्स असतात त्याच्यामध्ये. ते नंतर बघू आपण. सिमेट्री झाले का आपलं? सिमेट्री पण झालंय. यू अंडरस्टँड? ओके, असं आहे. मग राहिलं कोणतं सांगा? फॅट आहे. मग ग्रेव्ह ही पण पियर चुकल्या. आणि मग राहिली कोणती सांगा? फॅट म्हणजे काय? लठ्ठ. गब्दुला म्हणा की, गब्दुला. हा, गुबऱ्या का? गुबऱ्या म्हणजे बाळसा असलेला, बाळस. यू अंडरस्टँड? मग काय म्हणता येईल? चला ह्याला लठ्ठ, गब्दुली. ह्याला विरोधी शब्द स्लिम आहे. स्लिम किंवा काय रे? थिन म्हणा की, स्लिम किंवा थिन. SLIM, स्लिम किंवा थिन. आता राहिलं काय मला सांग, म्हणजे लक्षात आलं असेल. ह्या जोड्या बरोबर आहेत. ह्या जोड्या बरोबर आहेत, ह्या जोड्या बरोबर आहेत, ह्या जोड्यात, ह्या पण बरं. ही जोड्या चुकल्यात बघा इकडच्या. अरे बरोबर आहे का? ही तर चुकल्यात. आणि मग सॅक्रिफाईस म्हणजे काय सांगा? त्याग करणे. आता ही पण माहिती असू द्या. एकही शब्द सोडायचं नाही. सॅक्रिफाईस, SACRIFICE, सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणे. आता त्याग करणे म्हणल्यावर तुम्हाला माहितीच शब्द अबॅन्डन आहे, गिव्ह अप आहे. लिहा ना आता किती ती बघा. लिहा. रेलिंक्विश आहे, रिनाऊन्स आहे, डेझर्ट आहे का नाही? गिव्ह अप बघा, झाले का? सॅक्रिफाईस मध्ये त्याग करणे. गिव्ह अप, रेलिंक्विश, अबॅन्डन, डेझर्ट, रिनाऊन्स, फॉरसेक. छान माऊली. फॉरसेक ते वेगळे. ॲडॉप्ट म्हणजे स्वीकारणे. ॲडॉप्ट, ॲडेप्ट, OPT, EPT, APT. वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड आहे. आणि मग मला सांगा, मग ह्याच्या विरोधात शब्द रिटेन. सॅक्रिफाईसच्या विरोधात शब्द रिटेनचं स्पेलिंग सांगा. RETAIN, रिटेन. रिटेन किंवा काय म्हणता येईल? गेन, GAIN, गेन किंवा ॲक्वायर. कशाला? विरोधार्थी ह्याचे चाललंय. सॅक्रिफाईसच्या विरोधार्थी रिटेन. अजून सांगा गेन किंवा ॲक्वायर. ॲक्वायरचं स्पेलिंग सांगा. ACQUIRE, ॲक्वायर. तुम्ही म्हणता ह्या छोट्या छोट्या शब्दाचं स्पेलिंग सांगतोय बाळांनो, ह्याच्यावर मिसस्पेल्ड येत आहे, आलेत. यू अंडरस्टँड? आणि मग राहिलं कोणतं सांगा आता? चला राहिलं एक्स्ट्रा. एक्स्ट्रा म्हणजे ज्यादा, अतिरिक्त. EXTRA, एक्स्ट्रा म्हणजे ज्यादा किंवा काय रे? अतिरिक्त. ज्यादा किंवा अतिरिक्त. ऍडिशनल म्हणा केला समावेश शब्द. ऍडिशनल, ADDITIONAL, ऍडिशनल. मग ह्याच्यावर शब्द लेस ना. यू अंडरस्टँड? चला, किती शब्द झाले सांगा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 शब्द झाले की विरोधार्थी. यू अंडरस्टँड? चला पुढचा प्रश्न बघा. 54. मधु लाइक्स मँगोज. Second, the old man sat in a corner. The verbs underlined in the sentences first and second above are dash dash verb respectively. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय रे? अनुक्रमे. किती नंबर सांगा? बी ओनली. म्हणजे किती नंबर? 2. आता मला सांगा, हा प्रश्न व्हर्ब्स ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह या टॉपिक वरचा आहे. झालंय आपलं ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह का नाही झालं? आता बघा, मधु लाइक्स मँगोज. आता सांगा, मँगोज पर्सन आहे का थिंग आहे? थिंग आहे. थिंग असल्यावर क्वेश्चन कशाने बनवायचा? वाट. वाटच्या पुढे डोका डज येईल. डज काय येणार? सहायकारी क्रियापद नाही. मुख्य दिल्या वाक्य सहायकारी क्रियापद नाही. मुख्य क्रियापदाला कुठला प्रत्यय? यस. प्रत्यय लागल्यावर काय घ्यायचं? डज.
व्हॉट डज मधु MADHU मधु लाईक. व्हॉट डज मधु लाईक. उत्तर काही सांगा. मँगोज. म्हणजे व्हॉटचं उत्तर आलं. मग म्हणतात ऍक्शन पास झाली का नाही झाली नंतर बघू. पण व्हॉटचं उत्तर आलं हे लिंकिंग व्हर्ब नाही. किती जणांना कळालं. व्हॉटचं उत्तर आहे पण हे लिंकिंग व्हर्ब नाही. लिंकिंग व्हर्ब कोणती. एम, इज, आर, वॉज, वेअर, सीम, appear, look, become, grow, feel, taste, smell. व्हॉटचं उत्तर आलंय पण ही लिंकिंग व्हर्ब नाही. आणि व्हॉटचं उत्तर येत असेल आणि ते जर व्हर्ब लिंकिंग व्हर्ब नसेल तर व्हर्ब कसं असतं. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असते. आणि मग ही सब्जेक्ट आहे, ही व्हर्ब आहे, ही ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे काय तर सांगा ऑब्जेक्ट. म्हणजे रचना काय झाली वाक्याची सांगा. S प्लस व्ही प्लस ओ. म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म. हे काय झाले सांगा सेंटेन्स स्ट्रक्चर. जो सिलेबसला टॉपिक आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर झालं. S प्लस व्ही प्लस ओ. किती जणाला कळाला हातवर. व्हॉटचं काय चला डबल. ज्यांना कुणाला कळालं नसेल तरी व्हॉटचं उत्तर आहे. व्हॉटचं उत्तर आलं आणि ही लिंकिंग व्हर्ब नसेल तर व्हर्ब कसं असणार. आणि व्हॉटचं उत्तर आलं लिंकिंग व्हर्ब असेल तर इंट्रान्झिटिव्ह. आणि ती इनकम्प्लीट प्रेडिकेशन असते. करेक्ट. इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण अर्थाचे आक्रमक क्रियापद. आपण मला वाटतं ह्याच्यावर सगळं लेक्चर ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, मोनो ट्रान्झिटिव्ह, डाय ट्रान्झिटिव्ह पुन्हा पुन्हा रोज 30 करून आपल्या डोक्यात बसले फिट. असं काय ती झोपीतून उठलं तरी येत आहे आपल्याला. अरे बरोबर आहे का. बरं पहिलं तर कळालं का नाही कळालं का. पहिल्याची गरज आहे का सांगायची नाही. दुसरा मुद्दा आहे द ओल्ड मॅन सॅट इन अ कॉर्नर आहे. ह्यातलं व्हर्ब सांगा सॅट. मला सांगा सॅट बेस फॉर्म सांगा. रूट फॉर्म सीट. सीट म्हणजे बसणे. पास्ट टेन्स सॅट. पास्ट पार्टिसिपल सॅट. द ओल्ड मॅन सॅट इन अ कॉर्नर. म्हातारा माणूस कोपऱ्यात बसला. क्रिया कुणी केली. कोणती क्रिया केली. बसण्याची. बसण्याची क्रिया कुणावर झाली. स्वतःवरच झाली ना. म्हणजे ऍक्शन डज नॉट पास फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे व्हर्ब ही इंट्रान्झिटिव्ह आहे. आता इंट्रान्झिटिव्ह मराठीत काय म्हणायचं आक्रमक क्रियापद. मग इंट्रान्झिटिव्ह आहे एवढं कळलंय. हो का. इथं इंट्रान्झिटिव्ह उत्तर आहे. ही पहिलं ट्रान्झिटिव्ह आहे आणि दुसरं कोणतं इंट्रान्झिटिव्ह आहे. उत्तर आलं पण ह्या उत्तराच्या पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे आपल्याला. अरे बरोबर आहे का. आता ही ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह आहे पण त्यातलं ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ कम्प्लीट प्रेडिकेशन आहे का इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे. म्हणजे पूर्ण अर्थाचं आक्रमक आहे का अपूर्ण अर्थाचं आक्रमक क्रियापद आहे. अरे मराठीत आहे का नाही. शुद्ध भाषेत सांगतो पूर्ण विधेयदर्शक क्रियापद अपूर्ण विधेयदर्शक क्रियापद आहे का नाही. आक्रमक मराठी व्याकरणामध्ये आक्रमक क्रियापदाचे प्रकार पडतात. पूर्ण विधेयदर्शक आक्रमक क्रियापद अपूर्ण विधेयदर्शक आक्रमक क्रियापद असं मराठीत कुणी कुणी अभ्यास केला. मग मराठीत आहे म्हणून इंग्लिशमध्ये असणार का नसणार. असणार. आणि मग चला मग मला सांगा ही व्हर्ब इंट्रान्झिटिव्ह एवढं तर क्लिअर झालं. मग आता ही जी पुढचं आहे का ती क्रियापदाबद्दल माहिती सांगताय का कर्त्याबद्दल. आणि मग क्रियापदाबद्दल माहिती सांगितलं असलं तर पुढे ही काय येणार सांगा ऍडव्हर्ब. ही ऍडव्हर्ब आहे. एक शब्द आहे का जास्त आहेत. जास्त आहे म्हणजे वर्ड आहे का फ्रेज आहे. मग ही कोणती फ्रेज ऍडव्हर्ब फ्रेज. फ्रेजेस पण परीक्षेला आहेत आपल्याला. आणि ऍडव्हर्ब फ्रेज काय दर्शवते प्लेस. मग फ्रेजेस नाउन फ्रेज ऍडजेक्टिव्ह फ्रेज वर्ब फ्रेज ऍडजेक्टिव्ह फ्रेज ऍडव्हर्ब फ्रेज जेनेटिव्ह फ्रेज. किती फ्रेजेस सांगा. प्रेपोजिशनल फ्रेज 6. कोणकोणते सांगा. नाउन फ्रेज ऍडजेक्टिव्ह फ्रेज ऍडव्हर्ब फ्रेज वर्ब फ्रेज जेनेटिव्ह फ्रेज प्रेपोजिशनल फ्रेज 6. ऍक्च्युअली तशी तर बरं का ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे स्ट्रक्चरनं पण फंक्शन ना ऍडव्हर्ब फ्रेज आहे. म्हणजे फ्रेजेसचा अभ्यास करत असताना आपल्याला स्ट्रक्चरनं आणि फंक्शननं दोन्हीनं करावा लागतो. तर पोरग स्ट्रक्चरनं बी करीत नाही आणि फंक्शननं बी करीत नाही. विधान बरोबर आहे. बरं यू अंडरस्टँड. ही सांगायची गरज आहे का नाही. जर परत ह्यानी जर कर्त्याबद्दल माहिती सांगितली असती तर ही कॉम्प्लिमेंट झालं असतं. आणि ही कॉम्प्लिमेंट झाला असतं ही वर्ब इंट्रान्झिटिव्ह झाला असतं आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन झालं असतं. म्हणजे हे लिंकिंग व्हर्ब झालं असते. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे. ज्यांना व्यवस्थित तुम्हाला पण कळल. ज्यांना कोणी नवीनच व्हिडिओ बघत असतील त्यांना पण ही कळल. पण कधी कळल ज्यावेळेस ती सगळं शिकलेले असतील.
आता या एखाद्याला कळत नसेल कारण त्यांनी अभ्यास केला नसेल तर नाही कळणार. ज्यांनी अभ्यास केला आहे का मी सांगतोय त्या सगळ्या गोष्टीचा त्याला कळणार की, पण त्यांनी कधीच बघितलं नसेल कधीच वाचलं नसेल तर त्याला नाही कळणार. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे? म्हणजे तुमचा दोष आहे का माझा? म्हणजे न त्याचे अभ्यास न केल्याचा दोष असेल, पण त्यांनी म्हणून नाही की बागल सर समजत नाही, त्याला अधिकारच तो नाही कारण त्यांनी केलं नाही ती. तुम्ही माझ्या मताशी? हा, त्याने जर त्याचा अभ्यास केला असेल त्याला जर कळत नसेल तर मी दोषी. यू अंडरस्टँड? बरं, हे समजलं का आपल्याला सगळ्याला? नाही. मग मला सांगा व्हर्बचे किती प्रकार पडतात? ट्रान्झिटिव्ह आणि मग ह्याच्यावर पुन्हा ह्याच्या पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे. ट्रान्झिटिव्हचे 3 प्रकार पडतात. मोनो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे का नाही, म्हणजे एक कर्मक क्रियापद. डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब द्विकर्मक क्रियापद. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन अपूर्ण अर्थाचे सकर्मक क्रियापद. ह्याला दुसरा एक शब्द आहे कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आहे का परीक्षेला विचारलंय का? बघा परीक्षेला विचारलंय का कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्ब? विचारलंय. मग आता कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्बचा तुम्ही अभ्यास केला नसेल तर करावा लागणार आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवल्यावर काय होतं माहितीये का, आपल्याला कळतं की आपण ह्याचा अभ्यास केला नाही. तुम्हाला खरं सांग का, सगळ्या टेस्ट सिरीज नंतर रे प्रश्नपत्रिका आयोगाच्या अगोदर सोडवा आणि टेस्ट सिरीजला गौण महत्व द्या. पोरग टेस्ट सिरीज महत्वाची म्हणते, आयोगाच्या प्रश्नपत्रिका बाजूला सारतय. मग आयोग काय करतं, ह्यालाच बाजूला सारतय. ती म्हणत तू नको, तू बाजूला तू कशाला प्रेपण देतो त्याचा, आणि तिकडच जा कुठं नोकरी लागते बघ त्या टेस्ट सिरीज वरून. टेस्ट सिरीज सोडवणं म्हणजे गोळ्या बिस्किट देऊन लहान पोराला नादी लावल्यासारखं आहे. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे? नादी लागू ना कुठं. आणि मला काय म्हणायचं, ती काय म्हणतात आयोगाने अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता आणि असा फिरवून विचारलाय. अरे मग तुम्ही पोरांनीच केलं आयोगाच्या प्रश्नपत्रिका, पोरालाच प्रश्न कसा फिरवून विचारलाय कळल. असा प्रश्न रिपीट झालाय, असा अप्रोच लॉजिक करावा लागतो. अशा प्रकारचा 2दा प्रश्न विचारलाय, बघा लगेच इकडं कसा आलाय इकडं कसा आलाय. तुम्ही दाखवू नका, त्यालाच करायला हवा पोराला, आणि पोरगच कळले अप्रोच त्याचा डेव्हलप होईल स्वतः. आम्ही शिकवून पोराचा अप्रोच डेव्हलप होत नाही. पोरं ज्यावेळेस स्वतः आयोगाच्या प्रश्नपत्रिका डेव्हलप सोडवतील रॅन्डमली एक पेपर घेऊन, फर्स्ट पेपर सेकंड पेपर, त्यावेळेस त्याचं लॉजिक डेव्हलप होईल, त्याचा अप्रोच डेव्हलप होईल. आणि अप्रोच बिल्ड होत नसतो आम्ही सांगून. पोरांनी प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय पोराचा अप्रोच डेव्हलप होत नाही, इलिमिनेशन मेथड त्याची डेव्हलप होत नाही, लॉजिक डेव्हलप होत नाही. जोपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका सोडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मार्क्स येत नाहीत. यू अंडरस्टँड? जाऊ द्या. बरं, हे झालं ही ट्रान्झिटिव्हचे. आणि इनट्रान्झिटिव्ह 2 प्रकार झाले होते. कोणकोणते? इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ. एवढा अभ्यास आहे का ना, हा गाव आहे का नाही ह्या व्याकरणाचा, ही शिकणं अपेक्षित आहे. डू यू अंडरस्टँड? संपलं. क्वेश्चन नंबर काय आहे सांगा. हे पोरांनो, हे पुस्तक आहे, मला वाटतं हे पुस्तक आहे आपलं. हो का, ही कोणतं रे? टॉपिक वाईज थरो अनालिसिस ऑफ इंग्लिश क्वेश्चन पेपर्स. 4ही पर्यायचं आपण आता लिहून देतोय का, तसं 4ही पर्यायचं मराठी इंग्लिश मध्ये लिहून दिलेलं आहे. 4ही पर्यायचं 136 प्रश्नपत्रिका आहेत. ह्याच्यात जवळजवळ 5-6 हजार प्रश्न असतील. तुम्ही हे पुस्तक वापरा. पुढे तुमचं हे व्होकॅब्युलरीचं पुस्तक आहे, ह्यातलं ही पुस्तक बघा आणि आज हे ते आलेले प्रश्न बघा. हो का, हे पुस्तक आहे, तुम्ही बघू शकता. आणि आजचे प्रश्न सगळे व्होकॅब्युलरी आहे का नाही बघा. व्होकॅब्युलरीचं पुस्तक काय करायच नाही. हो का, आयोगाच्या प्रश्नपत्रिका, व्होकॅब्युलरीचं पुस्तक आणि आपले नोट्स, ह्याच्या बाहेर जायचंच नाही. यू अंडरस्टँड? जर जायचं झालं तर तुमच्याकडे पुस्तक असू द्या. रेन अँड मार्टिन, पाल्यान सुरी, रेन अँड मार्टिन, डेव्हिड ग्रीन, ही पुस्तक ठेवा. जॉफ्री लिस्ट ठेवा ना, ही पुस्तकं. आमच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा पुस्तकावर विश्वास ठेवा. ह्या तुमच्याकडे पुस्तक का नसावं? असायलाच पाहिजे. तुमच्याकडे एक इंग्लिश डिक्शनरी असली पाहिजे. का नसावं? असलीच पाहिजे. कमीत कमी इंग्लिश टू इंग्लिश नसले, इंग्लिश टू मराठी बायलिंग्वल तरी ठेवा. पुस्तकं घ्या, 2-4 तरी पुस्तकं ठेवा. पारेल सुरी, रेन अँड मार्टिन. आणि ह्यातले 5 वाक्य ॲज इट इज आयोगाने जसं विचारल्यात. त्याचा पेज क्रमांक पण सांगतो, पुढे आलेले वाक्य ते सुद्धा सांगतो तुम्हाला. यू अंडरस्टँड? पण तुमच्याकडे पुस्तकं नसेल तर काय अर्थ नाही. बरं, हे कळालं का आपल्याला का नाही? चला पुढं काय म्हणतंय बघा. ही नेक्स्ट 55. ही सेड टू मी कॉमा इंटू नोटेड कॉमा प्लीज स्पेअर मी युअर बुक फॉर 3 days. किती नंबर उत्तर आहे? 4.
आता 4च नंबर का? पहिला इलिमिनेट झाला की टोल्डच्या पुढे टू येत नाही. कारण सांगा बरं, टोल्ड हे वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे. ही टोल्ड मी असतं, ही टोल्ड टू मी असतं. ही टोल्ड मी, सेड टू मी येईल, पण टोल्ड टू मी येणार नाही. टोल्डच्या पुढे टू येत नाही. ही टोल्ड मी, म्हणजे इथे चुकलंय. ही दुसरा मुद्दा, ए रिक्वेस्ट आहे, प्लीज शब्द आलाय, म्हणजे काय येणार नाही सांगा? सजेस्टेड येणार का? नाही येणार. आता हा आता दुसरा मुद्दा, एक तर 2 असेल नाही तर 4 असेल. आता 2 नंबर का नसणार? बघा, स्पिअर, SPARE. आता मला सगळ्या याच्यामध्ये मी आहे आणि सगळा युअर बुक आहे. आता युअरचा बदल कोणामध्ये होतो? सेकंड पर्सन सिंग्युलर आहे. ही सेकंड पर्सन प्रोनाउन्स आहे. सेकंड पर्सन प्रोनाउन्स कुणानुसार बदलतात? लिस्नर नुसार. लिस्नर कोणता घेतला? मी. मग हा रिपोर्टर, हे लक्षात घ्या ना, हा काय आहे सांगा? रिपोर्टर आहे. ही रिपोर्टिंग काय आहे सांगा? वर्ब आहे. आणि हा कोण आहे सांगा? लिस्नर आहे. आता मला सांगा, ही तर युअरचा बदल कोणामध्ये होणार? माय मध्ये होणार. लिस्नर म्हणजे मी काय आहे सांगा? ऑब्जेक्टिव्ह केस आहे. आणि युअर ही पॉझिटिव्ह केस आहे, षष्ठी विभक्ती. म्हणजे मीची ही तर पॉझिटिव्ह केस येणार, काय सांगा? माय येणार. मग हिज नाही येणार. हित गेलंय आणि हा प्रश्न इथं चुकला. हे बरोबर आहे. डू यू अंडरस्टँड? किती जणांना कळलं? हा प्रश्न कुठल्या टॉपिकवरचा आहे? डिरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ह्या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. यू अंडरस्टँड? म्हणजे युअरचा बदल माय मध्ये होतो अकॉर्डिंग टू लिस्नर. झालं. यू अंडरस्टँड? परंतु जर तुम्हाला ऑनलाईन कोण असतील आणि खरोखर डिटेल व्हिडिओ बघायचे असतील आणखी प्रश्नपत्रिकेचे, तर तुम्ही बागलसर MPSC इंग्लिश ॲप डाउनलोड करा. कोणतं ॲप सांगा? बागलसर MPSC इंग्लिश हे ॲप डाउनलोड करा. आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ बघायचा असेल किंवा ह्याच्या आणखी व्हिडिओ पाहायचे असतील स्पष्टीकरणाचे, तर ॲप डाउनलोड करा आणि व्हिडिओ पहा. ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं आपण एवढं डिटेल स्पष्टीकरण दिलेलं आहे तिथं पण. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर किती सांगा? 56. दिस वुड सेट द पॅटर्न फॉर अ जनरेशन. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. ना काय असेल सांगा? पॅटर्न, मॉडेल. मॉडेल आन्सर असतात. मॉडेल आन्सर असतात असं का नसतं? तुम्ही आयोग देत नाही मॉडेल आन्सर्स? बोर्डाची द्यायची बघा 10वीला 12वीला मॉडेल्स असतात. त्यांना चेक प्रश्नपत्रिका चेक करायला असायची शिक्षकांना. पिवळ्या लाल कलरमध्ये असायची, ती समोर ठेवून ती बघून ती लिहायची बघा. ती मॉडेल आन्सर्स होते. मग मला सांगा पॅटर्न म्हणजे काय सांगा? अन एक्सलेंट एक्झाम्पल. पॅटर्न PATTERN. पॅटर्न means an excellent example. EXCELLENT. an excellent example. उत्तम उदाहरण, आदर्श नमुना म्हणा की. हा क्विंटिसेन्शियल, पण तो वेगळ्या पद्धतीने जरा विचारला. तो आयोगाने विचारलाय तो क्विंटिसेन्शियल. पण मग हे आदर्श नमुना म्हणजे काय रे? मॉडेल ना. मॉडेल झालं. ही आता मला सांगा प्रमोशन आहे. प्रमोशन म्हणजे काय? पदोन्नती. पदोन्नती. डिमोशन ना, विरोधात दिले ना डिमोशन. चला डिमोशन स्पेलिंग सांगा. DEMOTION. डिमोशन म्हणजे पदावनती. पदावनती, अवनती झाली, ही उन्नती झाली. उन्नती, अवनती. प्रमोट, डिमोट. प्रमोट वर्ब आहे, डिमोट वर्ब आहे. प्रमोट वर्बचं प्रमोशन झालं, डिमोटचं डिमोशन झालं. यू अंडरस्टँड? नाऊनला नाऊन. मग राहिलं कोणतं सांगा? सपोर्ट. सपोर्ट म्हणजे काय रे? पाठिंबा. पाठिंबा. नाऊन असेल तर पाठिंबा आणि वर्ब असेल तर पाठिंबा देणे.
स्टँड बाय. स्टँड बाय या अर्थाची फ्रेजल व्हर्ब आहे. स्टँड बाय आहे का? स्टँड बाय म्हणजे काय सांगा? टू सपोर्ट. I stand by you through thick and thins, under any circumstance, through difficult times and situations. म्हणजे काय? बऱ्या वाईट काळात, अडी अडचणीत, सुखदुःखात. अरे बरोबर. ट्रू लव्हर्स स्टिक टू इच अदर थ्रू थिक अँड थिन्स. झाली की ईडीएम का नाही? मला वाटतं हे ईडीएम आले थ्रू थिक अँड थिन्स का नाही रे? आलेले आहे. झाले ह्याचं. हे आता हे जे चाललंय का नुसतं ह्या प्रश्नपत्रिका नाही, आयोगाच्या इतर प्रश्नपत्रिकेचा पण रेफरन्स आला ह्या प्रश्नपत्रिकेची. एक्स्ट्रा पण तुम्हाला माहिती मिळते. यू अंडरस्टँड? आणि तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पाहिजे स्पष्टीकरण बघितल्यानंतर तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेतून आयोगाच्या सगळ्या जे आयोग सिलेबस आहे का त्या सगळ्या बहुतांश सिलेबसला स्पर्श करणार आहे आपण. झालं. राहिलं बॅकिंग. बॅकिंग म्हणजे काय सांगा मग? पाठबळ. हे त्याला बॅकिंग आहे. बॅकिंग बॅकिंग काय म्हणता येईल त्याला? काय म्हणायचं? पाठबळ. पाठिंबा म्हणा की. नेक्स्ट 57. यूज ऑफ सीट बेल्ट्स इन कार्स इज नाउ डॅश डॅश ऑब्लिगेट. Select the correct form of the word in the bracket to complete the sentence meaningfully. किती नंबर सांगा? 3 नंबर. का? कारण सांगायचं. ऑब्लिगेटरी हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे. बरोबर. ऑब्लिगेशन हा शब्द नाऊन आहे. एवढं तर माहित असावं. आता राहिलं कोणतं सांगा? ऑब्लिगेट हा शब्द व्हर्ब आहे. बरोबर. ऑब्लिगेट हा शब्द व्हर्ब आहे ना, म्हणजे काही करायला कायद्याने किंवा नैतिक दृष्ट्या भाग पाडणे. ऑब्लिगेट व्हर्ब आहे. त्याला ऑब्लिगेटिंग प्रेझेंट पार्टिसिपल झालं. V4 नाही. ऑब्लिगेटिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल झालं. कुणाचं? ऑब्लिगेटचं. ऑब्लिगेटिव्ह हा शब्द नाहीच, कारण ऑब्लिगेटरी ऍडजेक्टिव्ह आहे ना. IV ऍडजेक्टिव्ह सफिक्स आहे ना, म्हणजे हा शब्दच नाही. राहिलं. आता मला सांगा, ही इज व्हर्ब आहे. ही कसलं व्हर्ब आहे? लिंकिंग व्हर्ब आहे ना. आणि लिंकिंग व्हर्ब असल्यावर पुढे काहीतरी कॉम्प्लिमेंट. आणि मग कॉम्प्लिमेंट हा कुणाबद्दल माहिती सांगताय? सब्जेक्ट बद्दल. म्हणजे इथं कोण येणार सांगा? ऍडजेक्टिव्ह. मग ऍडजेक्टिव्ह कोणतं सांगा? ऑब्लिगेटरी. ह्याच्या पुढे नाऊन नाही येणार, ऑब्लिगेटरी येणार. ऑब्लिगेटरी म्हणजे काय सांगा? बंधनकारक. ऑब्लिगेटरी म्हणजे बंधनकारक. कंपल्सरी म्हणता येईल की ह्याला? कंपल्सरी पण लिहा शब्द, त्याचं स्पेलिंग पण लिहा. कंपल्सरी स्पेलिंग सांगा. COMPULSORY. कंपल्सरी. किंवा मॅन्डेटरी म्हणता येईल ना. मॅन्डेटरी स्पेलिंग सांगा. MANDATORY. मॅन्डेटरी. हे समानार्थी झाले. विरोधार्थी शब्द सांगू शकताय? ऑप्शनल आहे. OPTIONAL. ऑप्शनल आहे. यू अंडरस्टँड? आणि ऑब्लिगेशन हा नाऊन आहे. ह्याचं काय सांगा? बंधन ना. बंधन. मग ऑब्लिगेट 3च नंबर पर्याय का आला मला सांगा? काही व्हर्ब कसले? लिंकिंग व्हर्ब आहे. आणि लिंकिंग व्हर्बच्या पुढे कॉम्प्लिमेंट येतं. आणि मग कॉम्प्लिमेंट हे कोण आहे सांगा? ऍडजेक्टिव्ह. हे कुणाबद्दल माहिती सांगताय? सब्जेक्ट बद्दल. मग इथं ऍडजेक्टिव्ह पाहिजे, नाऊन नाही पाहिजे. यू अंडरस्टँड? आता सीता इज ब्युटी का ब्युटिफुल? ब्युटिफुल. ऍडजेक्टिव्ह पाहिजे, नाऊन नाही येणार तिथं. काही लिंकिंग व्हर्ब आलं ना पुढं. बरं. यू अंडरस्टँड? चला पुढं बघा. क्वेश्चन नंबर किती सांगा? 58. सिलेक्ट द वर्ड सिमिलर इन मिनिंग ऑफ द फॉलोइंग. फॉलोइंग वर्ड फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह. परपेच्युअल. परपेच्युअल शब्द झालाय आपला. हे खरं सांगा, झालाय का नाही झाला? परपेच्युअल. परपेच्युअल म्हणजे काय रे? सततचा, निरंतरल्या. परपेच्युअल. स्पेलिंग म्हणत म्हणत लिहायचं. नाव ठेवू द्या कोणी आपल्याला, लिहायचं म्हणत म्हणत, कारण असं लिहिल्यानंतर मिसस्पेल्ड वर्ड असंच होऊन जातात. चला परपेच्युअल स्पेलिंग सांगा. PERPETUAL.
DUAL परपेच्युअल म्हणजे सततचा, निरंतर, शाश्वत. ह्याला काय सांगा समानार्थी? परमनंट. 4 नंबर उत्तर आहे परमनंट. इटर्नल म्हणा की, परमनंटला समान शब्द इटर्नल. वार्षिक, वार्षिक, द्विवार्षिक आहे ती. नाही, एव्हर लास्टिंग लिहा तिथं. इटर्नल लिहा, बारमाही झालं ते रे. इटर्नल लिहा, ETERNA, इटर्नल किंवा एव्हर लास्टिंग, EVERLASTING, एव्हर लास्टिंग. चला मग परपेच्युअल, परपेच्युअल समान शब्द परमनंट. हा, अजून एव्हर लास्टिंग, अजून इटर्नल. आता राहिले कोण कोणते चला सांगा. हा, पार्शियल लिहा, पार्शियल. पार्शियल म्हणजे काय? अपूर्ण, अंशतः. हे समान शब्द काय म्हणता येईल? इनकम्प्लीट ना. इनकम्प्लीट, INCOMPLETE, इनकम्प्लीट. असं 4ही पर्यायचं लिहायचंय. हा, इनकम्प्लीट. राहिला कोणतं सांगा? पिक्युलियर. स्पेलिंग लिहायचं. काय स्पेलिंग? म्हणत लिहायचं. हा, PECULIAR, पिक्युलियर म्हणजे सांगा विलक्षण किंवा विचित्र. विलक्षण किंवा काय रे? विचित्र किंवा काय वेगळाच ना. मग त्याला समस्या द्या. ऑड, ऑड, ODD, ऑड. स्ट्रेंज, STRANCE, स्ट्रेंज किंवा बिजार, BIZARRE. बिजार शब्द येऊन गेलाय मिसपेल्डला. मग तुम्ही म्हणता लिहायचं नाही. अरे मग लिहिल्याशिवाय येणार कसं तुमचं मिसपेल्ड? काय स्पेल? बिजारचं स्पेलिंग सांगा. BIZARRE, बिजार. राहिलं कोणतं सांगा आता? प्रिडेंट. आता प्रिडेंट म्हणजे हा प्रिडेंटल आहे. नाही लक्षात आलं? ही ॲब्रिव्हिएशन युज्ड फॉर प्रिडेंटल आहे रे. प्रिडंट, प्रिडेंट ना. ही ॲब्रिव्हिएशन, ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय रे? संक्षिप्त रूप आहे. युज्ड फॉर काय रे? प्रिडेंटल, मिनिंग युनिव्हर्सिटी स्टुडंट हु इज प्रिपेरिंग टू अप्लाय टू डेंटल स्कूल. किती जणांना कळालं? काय सांगितलं सांगा? ही ॲब्रिव्हिएशन आहे. प्रिडेंट हे कुणाचं ॲब्रिव्हिएशन आहे? प्रिडेंटलचं. प्रिडेंटल म्हणजे मग प्रिडेंटल म्हणजे काय? अ युनिव्हर्सिटी स्टुडंट, युनिव्हर्सिटी स्पेलिंग सांगा. UNIVERSITY, CITY करा. सिटी, सिटीमध्ये युनिव्हर्सिटी आहे पण युनिव्हर्सिटीमध्ये सिटी नाही आहे. काय सांगा? ए स्टुडंट काय सांगा? काय? युनिव्हर्सिटी स्टुडंट हु इज प्रिपेरिंग, PREPARING, प्रिपेरिंग टू अप्लाय टू डेंटल स्कूल. टू डेंटल, DENTAL, डेंटल काय रे? स्कूल. झालं की 4ही राहिले काय? नेक्स्ट, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. हा, किती नंबर उत्तर ह्याचं? बोला की 2. हा प्रश्न कुठल्या टॉपिकवरचा आहे? आर्टिकल्स आणि प्रिपोजिशन आहे. हा प्रश्न आर्टिकल्स आणि प्रिपोजिशन्स या टॉपिकवरचा आहे. प्रश्नच कळणार नाही कशावरच आहे ती. आता मुद्दा असा आहे, सिलोन हा शब्द कुणी कुणी ऐकला? सिलोन रेफर टू श्रीलंका. सिलोनचं, श्रीलंकाचं जुनं नाव सिलोन आहे. मग सिलोन इज टिपिकली रेफर्ड टू, CEYLON, सिलोन इज टिपिकली रेफर्ड टू काय रे? श्रीलंका. SRILANKA, श्रीलंका. आता एक गोष्ट लक्षात आली, सिलोन हे प्रॉपर नाव नाही. किती जणांना कळालं?
प्रॉपर नाऊन आहे का नाही? प्रॉपर नामाला मराठीत काय म्हणतात? विशेष नाम. आणि प्रॉपर नामाच्या पूर्वी आर्टिकल येत नाही. हे जर माहित असलं तर दोन पर्याय इलिमिनेट होतात. कोणकोणते सांगा? 1 आणि 4. आता 1 आणि 4 पर्याय काय इलिमिनेट केले? आर्टिकलमुळे इलिमिनेट झाले. काय सांगितलं सांगा? सिलोन इज टिपिकली रेफर्ड टू श्रीलंका. म्हणजे सिलोन हे काय सांगा? सिलोन हे श्रीलंकेचं पूर्वीचं नाव आहे. आणि सिलोन हे कसलं नाव नाही? प्रॉपर नाउन आहे. आणि नो आर्टिकल इज युज्ड बिफोर प्रॉपर नाउन्स. म्हणजे प्रॉपरला मराठी काय म्हणजे विशेष नाम ना. विशेष नामाच्या पूर्वी उपपदी येत नाही. मराठी घ्या इंग्लिश. यू अंडरस्टँड. आता दुसरा मुद्दा असा आहे, म्हणजे राहिलं किती मग सांगा आता? टू द साऊथ ऑफ इंडिया का टू साऊथ ऑफ इंडिया? हे तर आता प्रिपोजिशन येणार आहे आणि पुन्हा आर्टिकल येणार आहे. असं इन द साऊथ ऑफ इंडिया तर येणारच नाही. इन द साऊथ ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या दक्षिणेत, भारताच्या आत. बरोबर. इन द साऊथ ऑफ इंडिया येणार का? नाही. म्हणजे टू द साऊथ ऑफ इंडिया का मग टू साऊथ ऑफ इंडिया? टू द साऊथ ऑफ इंडिया. डिरेक्शन आहे ना, ही डिरेक्शन आहे आणि जॉग्राफिकली लोकेशन आहे. नाही लक्षात कळते का? डिरेक्शन म्हणजे काय? दिशा. जॉग्राफिकल लोकेशन असेल तर टू येणार का टू द येणार? टू द. आता मुद्दा सांगा, सिलोन इज टू द साऊथ ऑफ इंडिया म्हणजे दिस मीन्स बिलो ऑर आउटसाइड इंडियाज बॉर्डर्स. आउटसाइड इंडियाज बॉर्डर. टू द साऊथ ऑफ इंडिया म्हणजे आउटसाइड द काय सांगा? आउटसाइड इंडियाज बॉर्डर्स आहे. इंडियाच्या बॉर्डरच्या बाहेर आहे ना ही सिलोन. आता असतं तर काय आलं असतं? टू साऊथ ऑफ इंडिया. विदिन म्हणजे रिजन विदिन इंडिया असेल तो टू साऊथ ऑफ इंडिया. आणि काय दुसरं काय सांगितलं सांगा? आउटसाइड इंडियाज बॉर्डर्स आहे टू द साऊथ ऑफ इंडिया. नाही लक्षात आलं? किती जणांना कळालं? काय काय लक्षात आलं सांगा? ही तर जर असेल टू साऊथ ऑफ इंडिया तिथे काय लिहायचं सांगा? रिजन विदिन इंडिया. रिजन म्हणजे काय? REGION. रिजन म्हणजे प्रदेश. विदिन इंडिया म्हणजे भारताच्या आतला प्रदेश म्हणजे टू साऊथ ऑफ इंडिया. आणि दुसरं टू द साऊथ ऑफ इंडिया म्हणजे काय सांगा? आउटसाइड इंडियाज बॉर्डर्स. लिहा तिथं इथं मग आउटसाइड इंडियाज बॉर्डर्स इथं लिहायचं. ह्या वाक्यात तिथं लिहायचं आउटसाइड इंडियाज बॉर्डर्स. यू अंडरस्टँड. आणि ह्याचं काय लिहायचं सांगा? टू साऊथ ऑफ इंडियाचं काय लिहायचं सांगा? रिजन विदिन इंडिया. रिजन म्हणजे काय रे? प्रदेश. भारताच्या आतला प्रदेश, बॉर्डरच्या बाहेर. यू अंडरस्टँड. मला वाटतं हा प्रश्न पाले अँड सुरी पुस्तकातला आहे. पाले अँड सुरी पेज नंबर 144 ह्या पुस्तकातला आहे. आता पुस्तकं पण सांगावं लागतील. पेज नंबर 144 ना, म्हणजे कसं आहे सांगावं पण लागलं. पेज नंबर 100 किती सांगा? 44. पेज नंबर 144 आहे. हो का? श्रीलंका इज इन द साऊथ ऑफ इंडिया. श्रीलंका इज टू द साऊथ ऑफ इंडिया. वेअर रॉंग प्रिपोजिशन्स हॅज बीन युज्ड. हो का? ही असं आहे, ही असं आहे. कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द प्रिपोजिशन्स हा टॉपिक आहे. त्याच्यावरच्या खालचे प्रश्न ही असं आहे. मला वाटतं ह्या सगळ्या ह्या पाल अँड सुरी मधल्या सगळ्या कॉमन एरर्स आपण घेतल्यात. 23 लेक्चर घेतले ते 23 अडीच तासाचे, 3 तासाचे, 2 तासाचे नाही. सगळ्या कॉमनीज घेतल्यात. ह्याच्यातले घेतल्यात, रेनियन मार्टिन मधले घेतल्यात, डेव्हिड ग्रीन मधले घेतल्यात, जॉफ्री लिच मधले घेतल्यात, बक्षी मधल्या घेतल्यात. मला वाटतं सेपरेट रिव्हिजन बॅच त्याच्यावरच आहे आपली कॉमन एरर्सची. यू अंडरस्टँड. बरं, ही किती जणांना कळालं हातवर? ज्यांना कळालं होतं ना सिलोनला श्रीलंका म्हणतात त्यांची. आणि ही वाक्य तुमच्या वहीत आहे. घेतलंय का नाही घेतलं? घेतलंय. बरं, यू अंडरस्टँड. अजून काय स्पष्टीकरण हवं का? कोणाला काही शंका आहे? ऑनलाईन पण विचारू शकता, कमेंट टाकू शकता, मला विचारू शकता, व्हॉट्सअप करा. चला, अजून स्पष्टीकरण घ्यायची गरज आहे का? मग लँड रेफरन्स पाल अँड सुरी पेज नंबर 144 बघा. पुस्तक विकत घ्या, तिथं बघा पाल अँड सुरी पेज नंबर 144. ते टॉपिकचं नाव कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द प्रिपोजिशन वर आहे ती.
हे बघा 60. ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट, वी डिझायर टू रिप, देअर फॉर वी सव. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. किती नंबर बोला की? ओनली ए, एकच नंबर. आता तुम्ही असं म्हणताल ह्या वाक्यामध्ये एकच फायनाईट वर्ब आहे, म्हणजे पोरं काय म्हणणार सांगा? सिंपल. पण बघा, ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट इज. आणि हा क्लॉज आहे का फ्रेज आहे? क्लॉज आहे. आणि हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि ही इज मोर अ फिलॉसॉफर हा कसला क्लॉज आहे? मेन क्लॉज आहे. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि हे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री नाही. लक्षात ही काय सांगा? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री लिहा तिथं. दॅन अ पोएट इज. आणि ही लिहा ही मेन क्लॉज असलेच ही मेन क्लॉज. MAIN मेन क्लॉज. क्लॉजचं CL केलंय फक्त. CL म्हणजे क्लॉज. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज. हा सबऑर्डिनेट काय रे सांगा? क्लॉज. आणि इथं इज आहे पुढं. इज अंडरस्टूड आहे. आणि मग दॅन काय सांगा? ह्यातलं कंजक्शन आहे. आणि हे सब्जेक्ट आणि व्हर्ब आहे. मग दॅनच्या पुढे क्लॉज आलाय म्हणजे दॅन काय झालं सांगा? कंजक्शन. आणि ती ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ काय सांगा? डिग्री. आणि सेंटेन्स कसले सांगा? कॉम्प्लेक्स. कळालं का नाही? ह्याच्यावर आयोगाचा प्रश्न अगोदर पण विचारलाय. ते विचारलाय ही इज काय? ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन, ही इज मोर अ स्टेटसमन दॅन अ पोएट. आयोगाने प्रश्न विचारला राज्यसेवेला, कुठेतरी प्रश्न वाक्य आलेलं ही. आता ह्याचं कंपाऊंड लिहायचं. ही इज समथिंग ऑफ ए पोएट लिहा तिथं वाक्य. आता प्रश्न आज कंपाऊंड सेंटेन्स म्हणून करता येईल त्याचं. लिहायचं ही इज समथिंग ऑफ ए पोएट. ही इज समथिंग SOMETHING. ही इज समथिंग ऑफ ए पोएट बट rather more a philosopher. काय सांगा? ही इज समथिंग ऑफ ए पोएट. ही इज समथिंग ऑफ ए पोएट बट रादर मोर अ फिलॉसॉफर. बट रादर मोर अ काय रे? फिलॉसॉफर. झालं काय रे सांगा? कंपाऊंड. आता कंपाऊंड कसं झालं ती नंतर बघू आता, कारण ती कंपाऊंडचा विषय नाही. कॉम्प्लेक्स कंपाऊंड करायचा हा विषय नाही आहे. दुसरा मुद्दा आहे मला सांगा. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट ही कसलं सेंटेन्स आहे सांगा? हा पण मेन क्लॉज आहे. हा पण मेन क्लॉज आहे. आणि दोन मेन क्लॉज कशाने जोडल्यात? कॉमाने. म्हणजे हे सेंटेन्स कसलं आहे सांगा? कंपाऊंड आहे. कंपाऊंड सेंटेन्स जॉईंड बाय काय सांगा? कॉमा. परंतु खालचं सी कसलं वाक्य आहे सांगा बरं? ए बघा, वी डिझायर टू रिप हा मेन क्लॉज आहे. वी सव हा मेन क्लॉज आहे. हा कशाने जोडला? देअर फोर. देअर फोर हे कंजक्शन आहे का? कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब आहे. लिहा तिथं देअर फोर हे कंजंक्टिव्ह. CONJUNCTIVE कंजंक्टिव्ह काय रे? ऍडव्हर्ब आहे. म्हणजे इट कनेक्ट टू इंडिपेंडेंट क्लॉजेस ना. टू मेन क्लॉजेस जोडल्यात कोणी? देअर फोर न. देअर फोर कोण आहे सांगा? कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब आहे. ऍक्च्युअली कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब असल्यावर कंजंक्टिव्ह ऍडव्हर्बच्या अगोदर कॉमा असतं, पुन्हा सेमिकोलन असतंय. इथं दिलेलं नाही. झालंय का आपलं पंक्च्युएशन मध्ये? ही का नाही झालं? हे झाले का? ही कॉमा येत असतो आणि पुन्हा सेमिकोलन असतंय. नाही नाही, हित काय असणार आहे? कॉमा. आणि हित सेमिकोलन. थांबा की बघूच की आपण कशाला काय डोक्याला ताप. काय बघू की आपण त्याला काय. असं काय नाही, बिंदास्त. तुम्हाला उशीर लागला आपलं क्लिअर झालेलं बरं असते. पंक्च्युएशन कॅपिटल लेटर्स 111 तुम्हाला दाखवतोच की कशाला काय. हां थांबता बघू द्या आधी. कधी कधी गोंधळ होऊ शकतो ना.
सेमिकोलन मध्ये चाललंय ना आपले. हां, थांबा थांबा. अगोदर सेमिकोलन आहे, अगोदर सेमिकोलन. बरं पाहिजे, अगोदर सेमिकोलन आहे पुन्हा कॉमा आहे. करेक्ट आहे. हा पाहिजे. कधी कधी होतं असं म्हणते, असं चुकीचं नाही जायचं कधी. हे काय ते पंक्च्युएशन ह्याच्यावरच वाक्यात नाही, ह्याच्यावर प्रश्न आहे, ह्याच्यावर पण आयोगाचा प्रश्न आहे. नीट बघा हो का, ह्याच्यावर प्रश्न ॲज इट इज बघता. ए सेमिकोलन इज फ्रिक्वेंटली यूज ए semicolon is frequently used to separate two coordinate classes when the second is introduced by one of that, therefore hence. ह्याच्यावर आयोगाचा प्रश्न ॲज इट इज. मोरेवर ही सगळे आहे का, झाले का आपलं? नाही झालंय. म्हणजे इथं काय पाहिजे सांगा, अगोदर सेमिकोलन पाहिजे आणि पुन्हा कॉमा पाहिजे. 3-4 वेळेस आहे, 3-4 वेळेस प्रश्न आहे ह्याच्यावर. वाक्य देऊन टाकलाय आणि डेफिनेशनवर पण प्रश्न आहे. हाय का ॲज इट इज तसं त्याच्यावर. माऊली तुला मानलंच पाहिजे गडे. चहाचा विषय नाही, पण अभिमान वाटतं की बाबा पोरग परफेक्ट डोक्यात ठेवता येईल. बरोबर आहे, एकदा ते माझं चुकलं असतं इथं, पण तू क्लिअर केलंय. हो काही घ्या. यू अंडरस्टँड. बरं कळालं का? मग चला, हे पहिलं कसलं सांगा, कॉम्प्लेक्स. दुसरं कंपाऊंड. तिसरं कंपाऊंड. ओके असं ये. नेक्स्ट 61 जेनिथ इज. चला किती नंबर सांगा. जेनिथ इज मला ना, द हायेस्ट पॉइंट 2 नंबर ना. द हायेस्ट पॉइंट इन द स्काय रीच्ड बाय द सन ऑर द मून. 2 नंबर म्हणजे काय रे मला सांगा. आकाशात डोक्यावर असलेला सर्वोच्च बिंदू. आकाशात डोक्यावर असलेला सर्वोच्च बिंदू. पाणी आहे. आकाशात डोक्यावर असलेला सर्वोच्च बिंदू. 2 नंबर. अजून एक अर्थ आहे, ह्याचा एकच अर्थ आहे का 2 आहेत? हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ लिहा तिथं. द मोस्ट सक्सेसफुल पॉइंट. द मोस्ट MOST. द मोस्ट सक्सेसफुल SUCCESSFUL. द मोस्ट सक्सेसफुल पॉइंट इन द डेव्हलपमेंट ऑफ समथिंग. द मोस्ट सक्सेसफुल पॉइंट इन द डेव्हलपमेंट ऑफ काय रे, समथिंग. कळस म्हणा की, कळस, परमोच्च बिंदू, शिखर, किंवा काय म्हणतात यश किंवा प्रगतीची सर्वोच्च पातळी. आणि मग ह्याला समावेश होतो पीक. पीक PEAK शिखर. आणि नेडर अपोजिट. नेडर. नेडरचं स्पेलिंग सांगा. NADIR. विरोधार्थी शब्द नेडर. किमान बिंदू म्हणा किंवा पडता काळ. नेडर ऑफ हर करिअर म्हणजे तिच्या करिअर मधला उतरता काळ, पडता काळ. आहे का नेडर? जेनिथ का? जेनिथ आहे, नेडर आहे. रिमोट सेन्सिंग. या रिमोट सेन्सिंग मध्ये अभ्यास करताना नादिर नाही, नेडर, नेइडियर. यू अंडरस्टँड. मला वाटतं झेनिथ ऑफ पॉवर गट ब 2022 ला प्रश्न ह्याच्यावर आहे का नाही? झेनिथ ऑफ पॉवर. झेनिथ गट क हा प्रश्न रिपीट झालाय. गट क 2022 क्वेश्चन नंबर 92. सगळे सेट ये बघायचे, कारण आयोग सेट ये सेटच देत आहे. तेव्हा काय ऍट द व्हेरी प्राईम स्टेज ऑफ हिज लाईफ ना. वाक्य पण वाचून दाखवतो. काय सांगा. ऍट द व्हेरी प्राईम स्टेज ऑफ हिज लाईफ ही रीच्ड द झेनिथ ऑफ पॉवर. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड. कसली पोझिशन? टॉप पोझिशन. यू अंडरस्टँड. ओके असं आहे. चला पुढं
62 हा. चूज द करेक्टली स्पेल्ड अंडरलाइंड वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स गिव्हन बिलो. द सन इज स्टेशनरी. द सन इज स्टेशनरी किती नंबर बोला की. ओनली सी. स्टेशनरी स्पेलिंग सांगा. STATIONARY. आणि दुसरं स्टेशनरी STATIONERY. हे स्पेलिंग कसं आहे. दोन्ही शब्दांचं स्पेलिंग वेगळं आहे. उच्चार सारखा आहे. मिनिंग वेगळा आहे. होम फाउन्स. ऍक्च्युअली वर्ड्स ऑफन कन्फ्युज मध्ये गेला आणि तिथली वर्ड्स ऑफन कन्फ्युज कशामुळे झाला. होम फाउन्स मुळे झालं. मग स्टेशनरी ना. स्टेशनरी स्टेशनरी हे असं उच्चार आहे. स्टेशनरी ही पण स्टेशनरी ही पण स्टेशनरी. यू अंडरस्टँड. मग स्टेशनरी म्हणजे मोशनलेस आहे. कोणता आहे. ARY ले मोशनलेस. फिक्स्ड म्हणा. मोशनलेस कमा काय रे. फिक्स्ड कमा काय रे. स्टॅटिक. नॉट मुव्हिंग. NOT नॉट काय रे. मुव्हिंग किंवा काय रे. अनचेंजिंग. UNCHANG अनचेंजिंग इन प्लेस ऑर कंडिशन. अनचेंजिंग इन प्लेस ऑर काय रे. कंडिशन म्हणजे काय रे. अचल न हलणारा म्हणजे जैसे थे. ॲट अ स्टँड स्टील येऊन गेले ती. मला वाटतं इन द लिहा वाक्य. इन द ओल्डन डेज वाक्य लिहाता एक्स्ट्रा. इन द ओल्डन डेज IN in the olden OLDEN in the olden days comma people believed that PEOPLE people believed BELIEVED people believed that the earth was stationary. That the earth EARTH that the earth was stationary. कोणतं स्टेशनरी. STATIONARY. हे मला असिस्टंट 2012 प्रश्न रिपीट झालाय हा. असिस्टंट 2016. डोंट यूज टॉयलेट. डोंट यूज टॉयलेट व्हेन द ट्रेन इज स्टेशनरी ॲट अ प्लॅटफॉर्म. नाही का. डोंट यूज टॉयलेट व्हेन अ ट्रेन इज स्टेशनरी. व्हेन द ट्रेन इज स्टेशनरी ॲट अ प्लॅटफॉर्म. रेल्वे स्टेशनवर स्टेशनरी असताना डोंट यूज टॉयलेट्स. You understand? Use it when the train is moving. असते का. लिहिलेलं असतंय बघा. ही वाक्य मी सांगितलेलं ट्रेनच्या तिथं लिहिलेलं असतंय. तिथं एवढ्याहून तुला स्टेशनरी आणि स्टेशनरी कळू शकते. हे बरोबर आहे का चुकीचं आहे. राहिलं स्टेशनरी. हा रायटिंग मटेरियल आहे. ERY रायटिंग मटेरियल. ही म्हणजे ई वर घ्या. एज्युकेशन रायटिंग मटेरियल comma letter writing material comma letter writing material such as ink, pen and envelopes and envelopes ENVELOPES envelopes. लेखन साहित्य. ह्याच्यावर पण प्रश्न STI 17 ला आहे बघा. STI 17 प्रश्न. I went to the shop. लिहा वाक्यात उपयोग. I went to the shop. I went to the काय रे shop to buy some useful stationery. I went to the shop to buy some useful stationery. कोणतं स्टेशनरी सांगा. STATIONERY stationery. I bought some pencils as stationers. आयवाची वाक्य. ही सगळी लिहिली ती कसली वाक्य आहेत. आयवाची वाक्य आहेत. आणि मग डोंट यूज टॉयलेट ते होतं का. ते ट्रेनमध्ये लिहिलेलं आहे. ते आयवाचं नाही आहे. यू अंडरस्टँड. आता खरंच सांगा तुम्हाला. ट्रेनमध्ये बसला की पहिल्यांदा लक्ष जाणार टॉयलेटकडे गेलं. डोंट यूज टॉयलेट. डोंट यूज टॉयलेट व्हेन द ट्रेन इज स्टेशनरी ॲट अ प्लॅटफॉर्म. असं आहे. लगे म्हणणार बागल सर आठवणार स्टेशनरी असं काहीतरी येणार डोक्यात.
कोणतीच गोष्ट सुलभ राहिलेली नाही, एवढी एकच गोष्ट सुलभ आहे. यू अंडरस्टँड? क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63. Choose the correct option for the following phrase, that which cannot be read. Eligible. मला वाटतं हा लय वेळेस रिपीट आहे. किती वेळेस रिपीट आहे सांगा बरं? 8 वेळेस ऐकून विचारलं. किती वेळेस? 8 वेळेस. त्या 6 सहित प्रश्न सहित का माग सांगतो. हं, आणि सगळे ऑप्शनवर प्रश्न आहे ऐकायचं. इलिजिबल. इलिजिबल स्पेलिंग सांगा. हा, ILLEGIBLE. इलिजिबल म्हणजे दॅट विच कॅनॉट बी रेड. ऑब्लिक करू नये. इनकॅपेबल ऑफ बिंग रेड ना. इनकॅपेबल ऑफ बिंग रेड. इनकॅपेबल ऑफ बिंग, BEING. बिंग काय रे? रेड, READ. म्हणजे वाचायला कठीण, अशक्य किंवा अशक्य, सुवाच्य नसलेले, दुर्वाच्य. प्रश्न कधी कधी विचारला जातात. किती वेळेस विचारलाय? 8 वेळेस. कधी फॉरेस्ट 2016 सालासहित लिहायचं. फॉरेस्ट 2016, टॅक्स राशन 2018, PSI 2016, STI 2012, STI असिस्टंट 2010, ग्रुप बी 2025 म्हणजे आत्ता, मल्टीटास्किंग 2013, CGL टियर 2 2023, CGL टियर 2 2023. ह्याला समाज शब्द सांगा बरं. अनरिडेबल. अनरिडेबल विरोधात समानार्थी. अनरिडेबल. UNREADABLE. अनरिडेबल आहे. यू अंडरस्टँड? कसला शब्द आहे सांगा? अनरिडेबल. समानार्थी. विरोधात शब्द सांगा. लिजिबल. IL काढा. ह्याच्या विरोधात शब्द लिजिबल. लिजिबल म्हणजे रिडेबल. लय विरोधार्थी. लिजिबल. हिज हँडरायटिंग इज नॉट लिजिबल म्हणजे हिज हँडरायटिंग इज इलिजिबल. लिजिबल म्हणजे रिडेबल. राहिलं कोणतं सांगा? इंडिलेबल. इंडिलेबल मला वाटतं आत्ता विचारलाय 24ला. लय इंडिलेबल. स्पेलिंग सांगा इंडिलेबलचं. म्हणत लिहायचं. हा, INDELIBLE. इंडिलेबल म्हणजे दॅट विच कॅनॉट बी मूव्ड. दॅट विच कॅनॉट बी मूव्ड ऑर रब्ड ऑफ. दॅट विच कॅनॉट बी मूव्ड ऑर काय रे? रब्ड. RUBBD. रब्ड काय रे? ऑफ. OFF म्हणजे काढता किंवा पुसून न टाकता येणारा. काढता किंवा पुसून न टाकता येणारा. समान शब्द लिहा. अनइरेडिकेबल. अनइरेडिकेबल. UNERA. DICABLE. अनइरेडिकेबल. SSC CGLPT 2010. कधी कधी SCC ला आलाय हा. SSC CGLPT 2010. ग्रुप बी 2024. ग्रुप बी 2024. क्वेश्चन नंबर 90. हा पण शब्द बऱ्याच वेळेस इम्प्रेशन विचार. इनकॉरिजिबल. इनकॉरिजिबल. स्पेलिंग सांगा. म्हणत लिहायचं. INCORRIGIBLE. इनकॉरिजिबल म्हणजे काय रे? इनकॅपेबल ऑफ बिंग करेक्टेड. इनकॅपेबल. INCAPABLE. इनकॅपेबल ऑफ बिंग करेक्टेड म्हणजे कंसातले एखाद्या व्यक्तीचे किंवा वागण्याच्या. मराठीतल्या एखाद्या व्यक्तीच्या किंवा वागण्याच्या तऱ्हेच्या संदर्भात वापर. एखाद्या व्यक्तीच्या वागण्याच्या किंवा वागण्याच्या तऱ्हेच्या संदर्भात वापर. खूप वाईट असल्या. खूप वाईट. सुधारणार नाही इतका निगरघट्ट. खूप वाईट. सुधारणार नाही इतका निगरघट्ट. कोडगा. हाताबाहेर गेलेला म्हणा की. STI 2014, PSI 2014,
CGL Tier 1 2013, 2017, LDC 2011, LDC 2014, आणि इनविजिबल मध्ये दॅट कॅनॉट बी सीन ना, इनविजिबल दॅट कॅनॉट बी सीन, THAT दॅट कॅन नॉट बी काय रे सीन. विरोधात काय बसलं विजिबल, अपोजिटला विजिबल, अँटेनिम विजिबल. She said to me, comma into unit comma, shall I return these notes by Monday? The correct indirect narration corresponding to the sentence above is. किती नंबर उत्तर? बोला की 3. 3च का? एक तर लक्षात घ्या. बघा आयचा बदल कोणामध्ये होणार? लिस्नर मध्ये, सी मध्ये. म्हणजे आयचा बदल इथं सी मध्ये पाहिजे, आय नाही. पहिला पर्याय इलिमिनेट झाला. कशामुळे इलिमिनेट झाला? हातवर रिपोर्टर मध्ये झाला पाहिजे. गुड. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय नाही, लिस्नर नाही. हा पण पर्याय इलिमिनेट झाला. तिसरा बरोबर. चौथा दीज आहे. दीजचं काय होतं सांगा? दोज. दीजचं दीज राहिले. आणि अशा पद्धतीने इलिमिनेशनचा मेथड करून आपण उत्तर काढलेलं आहे. ऍक्च्युली हा प्रश्न कशावरचा आहे? डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. पण त्यातलं येस नो क्वेश्चन. क्वेश्चन्स बिगिनिंग विथ शाल आय. क्वेश्चन्स बिगिनिंग विथ काय सांगा? शाल आय. क्वेश्चन्स बिगिनिंग विथ शाल आय आर ऑफ 2 टाइप्स. ही प्युअर फ्युचर आहे. कसलं फ्युचर म्हणायचं? प्युअर फ्युचर. हिअर शाल आय ही जी काय आहे का, ही शाल आय आहे ना, शाल आय विल बी चेंज्ड. नाही, शाल आय विल बी चेंज्ड इन टू सी शुड आर वुड. नाही लक्षात. म्हणजे शालचा बदल शुड किंवा वुड मध्ये होतो. मग इथं वुडचा तर विषयच नाही, शुडच आला. आणि मग मला सांगा येस नो क्वेश्चन असल्यामुळे कंजक्शन काय सांगा? इफ. तो काय इफ. आणि आयचा बदल सी मध्ये आणि शालचा बदल शुड, रिटर्न. आणि दीजचं काय सांगा? दोज. यू अंडरस्टँड? हा प्रश्न पाल अँड सुरी मधला आहे. लिहा पाल अँड रेफरन्स पण लिहा. पाल अँड सुरी पेज नंबर 103. हो का? प्रश्न दाखवतो पेज 103. हो का? इथं दिलंय बघा. हो का? पेज नंबर 103 आहे. क्वेश्चन्स बिगिनिंग विथ शाल आय. क्वेश्चन्स बिगिनिंग विथ शाल आय आर ऑफ 2 टाइप्स. Direct. She said to me, shall I return these notes Monday? हो का? She asked me if she should return those notes by Monday. हो का? हे काय वाक्य? जशाच तसे. त्याच्या खालचं वाक्य आहे बघा. She said, shall I have a happy married life? She wondered if she would have a happy married life. इथलं वाक्य कळालं का तुम्हाला आता? चला, सांगितलं पाहिजे का? सोर्स सांगितलं पाहिजे का नाही? पण सोर्स माहीत असणं, तुमचा बेसिक संकल्पना क्लिअर असू द्या आधी. सोर्सचं काय करायचंय? सोर्स म्हणून तुम्ही पुस्तकं वापरा, पण तुमचा बेसिक संकल्पना क्लिअर करा आधी. झालं. यू अंडरस्टँड? पुढचा नेक्स्ट. बॅड हॅबिट शुड बी डिस्ट्रॉइड इन द बिगिनिंग. सिलेक्ट द करेक्ट फ्रेज फॉर द अंडरलाईन. किती नंबर सांगा? 1. निप इन द बड. निप इन द बड आहे. काय सांगा? NIP. निप इन द बड. हा प्रश्न इडियम्स लिहा तिथं मराठीत. हा प्रश्न इडियम्स अँड फ्रेजेस टॉपिकवरचा आहे. निप इन द बड. त्याचा इडियम कोणती सांगा? निफ. NIP. निप इन द बड. त्याचा अर्थ लिहा डिस्ट्रॉय इन द बिगिनिंग. त्याचा अर्थ लिहा कळी असतानाच खुडणे.
किंवा पूर्ण वाढ होण्यापूर्वीच नाश करणे, पूर्ण वाढ होण्यापूर्वीच नाश करणे किंवा प्रारंभ अवस्थेतच नाश करणे ना. परंतु सीजीएल टियर टू 2021 चा ही SCC सीजीएल टियर टू 2021 ला विचारलाय. ग्रुप बी आता 2025. NIP निप हा शब्द वर्ब आहे. निप म्हणजे खुडणे. NIP निप म्हणजे खुडणे, तोडणे म्हणा की. शब्द निप हा शब्द वर्ब आहे. लिहायचं NIP निप हा शब्द काय सांगा, वर्ब आहे. त्याचा अर्थ काय रे, खुडणे. NIP निप ही शब्द वर्ब आहे, त्याचा अर्थ खुडणे किंवा तोडणे. बड शब्द कुणी कोणाला का, बड बड BUD बड. बड म्हणजे अंकुर, बरोबर आहे. अंकुर दुसरं काय म्हणते, कळी 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 अंकुर. कोंब, कोंब म्हणा कोंब. कळी. मॅडम काय ॲग्री झालंय काय तुमचं? इंजिनिअरिंग. ऑलराऊंडर, वर्सटाईल. मुंडे मॅडम इज ऑलराऊंडर, वर्सटाईल. यू अंडरस्टँड. परंतु कुणाला कळलं नाही. आणि हा प्रश्न हो का इथं कुठून आलाय सांगतो. हो का, निप इन द बर्ड. हो का, NIP निप इन द बर्ड, टू स्टॉप समथिंग इन द व्हेरी बिगिनिंग, टू डिस्ट्रॉय इन द व्हेरी बिगिनिंग. हो का, डिस्ट्रॉय इन द बिगिनिंग. हो का, आणि ते आलंय बघा. वाक्य पण सांगतो तुम्हाला, वाक्य बी सांगतो की तुम्हाला. एनी बॅड हॅबिट मस्ट बी निफ्ड इन द बर्ड. एनी बॅड हॅबिट्स मस्ट बी. हो का, हो का, हे पुस्तक रेफरन्स. यू अंडरस्टँड. असं तुम्हाला दाखवू शकतो मी. हे आपलं व्होकॅब्युलरीचं पुस्तक आहे. आणि ह्याचं मराठी इंग्लिश दोन्ही अर्थ दिलाय. मराठी इंग्लिश उच्चारासहित दिलाय आणि वाक्यात उपयोग पण दिलाय. असं कुठंच नसणार हे. एवढं तुम्हाला डिटेल. यू अंडरस्टँड. संपलं. पुढचं बघा 65. 66. When will you bring it? Identify the correct passive voice of the above sentence. किती नंबर सांगा? 3. पहिला मुद्दा. 2 नंबर काय इलिमिनेट केलं? वेदर तर येणारच नाही. वेन आहे नाही तर वेदर कसं येईल? हा, दुसरा मुद्दा सांगा. ह्या वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बिंग येत नाही. सिंपल फ्युचर आहे ना. आणि सिंपल फ्युचर मध्ये बिंग येत नाही की. म्हणजे बिंग कुठं आलंय? बोला की 2 मध्ये. अजून एक दुसरा मुद्दा सांगतो. WH शब्दानंतर करता येत नाही. सहाय्यकारी क्रियापद येतं. मग इथं बी चुकलं. फेन विल इट तरी पाहिजे आणि इथं बिंग बी नाही पाहिजे. म्हणून एक किती नंबर, किती 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 पर्याय इलिमिनेट किती किती झाले सांगा? 2 आणि 4. राहिलं कोणतं सांगा? 1 आणि 3. एक काय इलिमिनेट झाला सांगा? बघा, ही एक समजा ही यू सब्जेक्ट आहे. विल ब्रिंग व्हर्ब आहे. ऍक्च्युअली ही मॉडल ऍक्च्युअली आणि ही मेन व्हर्ब आहे. अरे बरोबर आहे का? आणि वाक्याचा काय सिंपल फ्युचर टेन्स आहे आणि इट ऑब्जेक्ट आहे. आणि फेन इंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. प्रश्नार्थक क्रियाविशेषण आहे ही. मराठीत अजून पुढे जाऊन सांगतो. वेळदर्शक प्रश्नार्थक क्रियाविशेषण आहे. इंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. आता मला सांगा, इथं लक्षात घ्या. फेन नंतर बघा, फेन नंतर काय ना सांगा? विल बी ब्रॉट ना. सिंपल फ्युचरचा सिंपल फ्युचर टेन्स ऍक्टिव्हाइज सांगा? शाल ऑब्लिक विल प्लस बेस फॉर्म ऑफ दी व्हर्ब ऍक्टिव्हाइज. ऍक्टिव्हाइज कसं होईल सांगा? हा, शाल ऑब्लिक विल प्लस रूट फॉर्म ऑफ दी व्हर्ब किंवा बेस फॉर्म ऑफ दी व्हर्ब ना. आणि पॅशिव्ह काय होईल सांगा? पॅशिव्ह व्हाईज सिंपल फ्युचर टेन्सचा शाल बी ऑब्लिक विल बी प्लस काय रे? पास्ट पार्टिसिपल. पास्ट काय रे सांगा? पास्ट पार्टिसिपल. PARTICIPLE ही असते. आणि मग मला सांगा याच्यामध्ये फेन नंतर बघा, आता यू आहे का? यू ही बाय यू होणार आहे. ही सब्जेक्ट आहे काय? ऑब्जेक्ट ऑफ दी प्रिपोजिशन म्हणजे प्रिपोजिशनचं कर्म होणार आहे. म्हणजे फेन विल यू नाही पाहिजे. फेन इथं काय येणार सांगा? हा, बाय यू पाहिजे. फेन विल यू कसं होईल? कारण ऑब्जेक्ट घेऊन का फेन नंतर काय आलं पाहिजे? सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे सांगा? हा, विल.
पुढे इट ऑब्जेक्ट आलं पाहिजे. ही ऑब्जेक्ट आहे, ही तर सब्जेक्ट होणार आहे. ही ऑब्जेक्ट, ही कर्म ही तर कर्ता होणार आहे. आणि ही जी करताय का ती क्रियापदाचं हे प्रिपोजिशनचं कर्म होणार आहे. म्हणून किती नंबर इलिमिनेट झाला सांगा? 1. कारण ऑब्जेक्ट घेतलंच नाही, सब्जेक्टच घेऊन केला चंदवाईस त्याने. 3 नंबर आहे. यू अंडरस्टँड? समजलं का? बघा पुढं. नेक्स्ट 61. The phrase which semantically substitutes the word misogynist is. किती नंबर सांगा? 1. हे लय वेळ झाले आपली ही. 1005 वेळेस झाला असं 30 त्या 30 प्रश्नपत्रिकेत रोज 30 सण दत्तक घेतलंय. मिसॉगिनिस्ट म्हणजे मिसॉगिनिस्ट स्पेलिंग सांगा. लिहायचं तिथं. हां, MISOGYNIST. मिसॉगिनिस्ट म्हणजे सांगा वन हु हेट्स वुमेन, स्त्रियांचा द्वेष करणारा. CGL Tier 1 2013. CGL Tier 1 2013. असिस्टंट 2015. डेटा एंट्री ऑपरेटर 2010. मल्टीटास्किंग 2013. LDC 2013. ग्रुप बी 2021. 5-6 वेळ झाला. सगळे शब्द रिपीट आहेत घेतले, चारी. दुसरा कोणता? वन हु हेट्स मॅनकाइंड, मिसॅन्थ्रोप. मिसॅन्थ्रोपचं स्पेलिंग सांगा. MISANTHROPE. काय स्पेलिंग सांगितलं? हां, MISANTHROPE. मिसॅन्थ्रोप म्हणजे काय रे? हे मनुष्य जातीचा द्वेष करणारा. मनुष्य जातीचा द्वेष करणारा. हे विरोधाचे शब्द सांगा. लव्हिंग, फिलॅन्थ्रॉपिस्ट, अल्ट्रुइस्ट. हे बऱ्याच वेळ झाले आपले ही पाठ झालंय. आणि म्हणल्या आशिष विरोधाचे शब्द काय सांग? लिव्हिंग ना. विरोध शब्द कधी आलेला? टॅक्सेशन 2014. ग्रुप बी 2020. आणि पुढे वन हु हेट्स मॅरेज कोण असणार सांगा? मिसोगॅमिस्ट. स्पेलिंग सांगा. MISOGAMIST. मिसोगॅमिस्ट म्हणजे काय रे? विवाहाचा द्वेष करणारा. पळून जातात लग्नाच्या मंडपातून अशी माणसं. स्वामीत का रामदास स्वामीत पळून गेले. सावध म्हणले की आता गेले पळून. लक्षात ठेवायचं. मिसोगॅमिस्ट म्हणले की रामदास स्वामी रामदास स्वामी मिसोगॅमिस्ट. यू अंडरस्टँड? ऍक्च्युअली खरं सांग का, हे जे आयुष्य आहे का, मनुष्याचं जे आयुष्य आहे का, ते आयुष्यामध्ये जे अनुभव घ्यायचे आहेत त्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत. सुख असेल, दुःख असेल, काय काय अनुभव घ्यायचे ते घेण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत. हे अनुभव न घेता ह्याच्यापासून विरक्त राहणे म्हणजे जीवन न जगणे आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे जीवन जगलं कसं? तुम्हाला परमेश्वर जन्माला काय घातलंय? तुम्हाला जगायचंय, अनुभव घ्यायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा भोग घेऊन, अपभोग घेऊन तुला जगून हे करायचंय. तुम्ही संन्यास पत्करता असाल तर ह्या गोष्टीपासून पळ काढताय तुम्ही. असं माझं वैयक्तिक मत आहे. महाराजांचं, साधू महाराजांचं वेगवेगळं असू शकतं. त्यांना ते पटत नसतं, ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, ते पण चुकीचे नाहीत. पण मी एक सामान्य माणूस म्हणून माझ्या बुद्धीनुसार हे बरोबर आहे. ते असामान्य मोठ्या विचाराच्या लोकांच्या दृष्टीने मी बरोबर नाही आहे. चुकतंय गरबाळून काय? असू द्या, वादाचा विषय मी नाही बोलत ह्याच्यावरती. हा मॅडम काय म्हणला? चॉईस आहे ही प्रत्येकाची. म्हणजे तुम्हाला अनुभव आले पाहिजेत का नाही जगात? चांगले वाईट सगळे अनुभव आले पाहिजेत आणि हे जगल्यात तर खरं हे आहे. आणि हे अनुभव समृद्ध होऊन जगणं म्हणजे खरं जगणं असतंय. बरं जाऊ दे, आपल्याला घेणं नाही. वन हू लुक्स ॲट द डार्क साइड ऑफ थिंग्स.
पेसिमिस्ट. स्पेलिंग सांगा बरं. PESSIMIST, पेसिमिस्ट. म्हणजे वन हू लुक्स ॲट द डार्क साइड ऑफ थिंग्स, आशावादी. हा, निराशावादी, सॉरी, निराशावादी. विरोधात शब्द सांगा. ऑप्टिमिस्ट. चला, ऑप्टिमिस्ट स्पेलिंग. हा, OPTIMIST, विरोधात शब्द ऑप्टिमिस्ट. पेसिमिस्ट काय? पेसिमिस्ट स्पेलिंग PESSIMIST, पेसिमिस्ट म्हणजे वन हू लुक्स ॲट द डार्क साइड ऑफ थिंग्स. ए ऑप्टिमिस्ट ना, ऑप्टिमिस्ट म्हणजे सांगा OPTIMIST, म्हणजे सांगा वन हू लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ थिंग्स. डार्क काढा आणि ब्राईट टाका. आशावादी झाला, होपफुल झाला हा. सॅन्ग्युइन झाला. सॅन्ग्युइन आहे, होपफुल आहे हा. परंतु अशा प्रश्नपत्रिका मार्क व्हॉकॅब्युलरी डेव्हलप होती. 30 प्रश्नपत्रिकेवर किती व्हॉकॅब्युलरी झाली आपली, कळालं का? आणि एकाचे 10, 15, एका प्रश्नपत्रिकेवर 20 आयडियम्स आणि फ्रेजल काढल्यात आपण. तुम्हाला खरंच सांग का, व्हॉकॅब्युलरीची बॅच करायचीच गरज नसते. प्रश्नपत्रिकेमार्फत जायचं, व्हॉकॅब्युलरी बॅच केली तर काय तुझ्या डोकं ढेकळं लक्षात राहतंय काय? बघा बरं, त्या व्हॉकॅब्युलरी बॅचचा ह्या परीक्षेचा काय संबंध आहे? ती कॉमन तर कुठं बी येतात ना 2-4 शब्द सगळीकडे. आणि एकदम असं तास बसून व्हॉकॅब्युलरी केल्यावर डोक्यावरून जाईल ना ती. रेफरन्सने गेली पाहिजे. ही रेफरन्स संदर्भ असं सांगून ती व्हॉकॅब्युलरी डेव्हलप पाहिजे. त्याच्यासाठी प्रश्नपत्रिका, आणि हे प्रश्नपत्रिका सोडवताना ग्रामर होतंय, व्हॉकॅब्युलरी होते, सगळंच होऊन जाते ह्याच्यातून. ठीक आहे, यू अंडरस्टँड. 68. We are going to discuss all the issues in detail. The form be going to underline in the sentence above expresses काय रे? Action in the near future. लिहा तिथं स्पष्टीकरण ह्याचं. We use be going to. We use be going to for fairly immediate future ना. We use be going to for fairly immediate future. Immediate future म्हणजे near future. आणि शाल विल विथ रिमोट फ्युचर. कॉमा झाले का नाही आपलं? हे लिहून दिलंय तुम्हाला, हे वाक्य पण झालेलं आहे. शाल विल विथ कसला फ्युचर? रिमोट. रिमोटचं स्पेलिंग सांगा. REMOTE, रिमोट फ्युचर आहे. शाल विल विथ रिमोट फ्युचर, दूरचा भविष्यकाळ आहे हा. म्हणजे बघा, वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल, म्हणजे इन द कसला फ्युचर सांगा? नियर फ्युचर ना, किंवा काय रे? इमिजिएट फ्युचर आहे हा. हा इमिजिएट फ्युचर आहे. FUTURE, हा इमिजिएट फ्युचर आहे. यू अंडरस्टँड. आता जर इथं शाल वापरलं तर कसं होईल सांगा? असं शाल वापरलं तर सांगा. हा, गोइंग टू वापरा. गोइंग टू शाल, वी शाल. वाक्य शाल वापरल्या. वी शाल डिस्कस. हा, DISCUSS, वी शाल डिस्कस. बी गोइंग टू काढा आणि शाल वापरा. बरोबर का? वी शाल डिस्कस ऑल द इश्यूज. ISSUES, वी शाल डिस्कस ऑल द इश्यूज इन काय सांगा? डिटेल. DETAIL, डिटेल. आणि तिथं लिहा काय रे? रिमोट फ्युचर. किंवा इन अन अनसर्टेन फ्युचर ना, तिथं लिहा इन अन अनसर्टेन फ्युचर. तिथं लिहा इन अन अनसर्टेन फ्युचर. म्हणजे ही जर असं दिलं असतं, वी शॅल डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल, तर 2 नंबर ऍक्शन इन द अनसर्टेन फ्युचर आलं असतं, ही आलं असतं. परंतु हे वाक्य आयवन रिपीट केलंय का नाही केलं? बघा कसं रिपीट केलंय बघा. हो का सांगते, हो का मी आणलंय, सांगा रेफरन्स देतो तुम्हाला. हो का, वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल. द अंडरलाइन्ड एक्सप्रेशन इन द सेंटेन्स अबाउट रिव्हेल्स डेफिनेट फ्युचर, इमिजिएट फ्युचर, रिमोट फ्युचर, पॉसिबल फ्युचर. हो का, ही MPSC 2017 क्वेश्चन नंबर 88 ॲज इट इज रिपीट आहे. लिहा ना, बघा ना, झालंय. आणि तुमच्या वाक्य सोडून घेतलं, ही डिटेल लिहून पण दिलंय नोट्स मला, नोट्स मध्ये बघा. नेक्स्ट समजावून द्यायचं काही, म्हणजे आपलं शिकवायचं आणि परीक्षेचा काही संबंध आहे का नाही?
किती संबंध आहे? सगळाच संबंध आहे का? त्याच्या बाहेर काहीच नाही की विथ प्रूफ आहे सगळं अजून. पोरांनो, समजणं वेगळं, समजल्यासारखं वाटणं वेगळं, पेपर सोडवणं वेगळं, अभ्यास करणं वेगळं. आणि जर तुम्हाला समजल्यासारखं वाटलं आणि जर तुम्हाला पेपरच आयोगाचा सोडवता येत नसेल तर भास झालेला आहे, समजण्याचा भास झालेला आहे, ऍक्च्युअल समजलेलं नाही. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं वर्गात बसल्यावर समजल्यासारखं वाटतं आणि त्याच नोट्स मधलं घरी गेल्यावर येत नाही, ते पाठच करून टाकतंय, वाक्यच पाठ करताय ती नोट्स मधली, साच्यात शिकतात. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? मग काय केलं पाहिजे? समजलं तर तुम्हाला पेपर सुटला पाहिजे. जर तुम्हाला पेपर सुटत नसेल, पेपरमध्ये चुका होत असतील, शिकलेलंच येत नसेल तिथं, तर म्हणायचं भास झालेला आहे समजायचा. यू अंडरस्टँड? आणि आभास झालेला आहे, तो भास झालेला आहे, त्याला वास्तव समजतात. तुम्ही वास्तव वेगळं आहे. यू अंडरस्टँड? चला पुढं नेक्स्ट. 69. Valmiki is the Homer of India. The underlined proper noun in the sentence above has been used as a oblique and dash dash noun. Common noun म्हणजे किती सांगा? 3 नंबर. हा प्रश्न कशावरचा माहिती आहे का तुम्हाला? नाउन वरचा नाही आहे, आर्टिकल्स वरचा आहे. तुम्ही म्हणता ही तो कॉमन नाउन उत्तर आला, हा प्रश्न नाउन वरचा, हा प्रश्न आर्टिकल वरचा आहे. नाउन वरचा नाही. इफ अ प्रॉपर नाउन इज युज्ड ॲज अ कॉमन नाउन, काय सांगा? इफ अ प्रॉपर नाउन इज युज्ड ॲज अ कॉमन नाउन, द डेफिनेट आर्टिकल द इज युज्ड बिफोर इट. प्रॉपर नामाचं सामान्य नाम करायचं असेल तर प्रॉपर नामाच्या अगोदर द हे उपपद वापरतात. यू अंडरस्टँड? हे वाक्य आपलं झालेलं आहे का नाही झालेलं, त्याचा रेफरन्स सहित देतो, तुमच्या लक्षात येईल. हो का? आहे का तुमच्या वहीत? बघा, वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया, द ग्रेटेस्ट एपिक पोएट. आहे का? वाल्मिकी इज द, हो का? काय वाल्मिकीच की ही इज द होमर ऑफ इंडिया. होमर ऑफ इंडिया हो का? आर्टिकल्स, पीपीटी, पीडीएफ झाले का नाही झालं? मग काय सांगितलं सांगा? स्पष्टीकरण काय लिहिलं सांगा? इफ लिहा तिथं स्पष्टीकरण. इफ प्रॉपर नाउन इज युज्ड ॲज अ कसलं नाउन सांगा? कॉमन नाउन. द डेफिनेट आर्टिकल द इज युज्ड बिफोर इट. आता मग तुमच्या लक्षात घ्या, असं एक वाक्य झालं होतं बा. कालिदास इज द शेक्सपियर, SHAKESPEARE, शेक्सपियर ऑफ इंडिया. आता तुम्हाला असं झालं का नव्हतं हे पण वाक्य? बघा, आता कालिदास हे कसलं नाऊन आहे सांगा? प्रॉपर नाऊन. शेक्सपियर प्रॉपर नाऊन आहे. इंडिया प्रॉपर नाऊन आहे. बरोबर आहे. पण आता सांगा, कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. कालिदास हा कालिदास आहे. बरोबर आहे का? शेक्सपियर हा शेक्सपियर आहे, पण कालिदास शेक्सपियर नाही. म्हणजे कालिदास शेक्सपियर नाही म्हणजे कालिदास कोण होता? द ग्रेटेस्ट ड्रामाटिस्ट. म्हणजे कालिदास KALIDAL, यस, कालिदास इज द ग्रेटेस्ट, GREATEST, ग्रेटेस्ट ड्रामाटिस्ट, DRAMATIST, ड्रामाटिस्ट ऑफ काय सांगा? इंडिया. आणि मग मला सांगा इथं शेक्सपियर म्हणून नाही आला, ड्रामाटिस्ट म्हणून आलाय. ड्रामाटिस्ट म्हणजे काय? नाटककार आहे. आणि नाटककार हे कसं नाव नाही? कॉमन नाऊन आहे. आणि मग इथं शेक्सपियर हे काय सांगा? कॉमन नाऊन आहे. शेक्सपियर नाही, ड्रामाटिस्ट आहे. आणि मग ही कसलं नाऊन आहे? ऍक्च्युअली प्रॉपर नाव आहे. प्रॉपर नामाच्या अगोदर काय वापरलं सांगा? द. आणि प्रॉपर नामाच्या अगोदर द वापरलं तर हे काय होतं सांगा? कॉमन नाऊन होतं. मग मला सांगा, हा प्रश्न कशावरचा आहे? आर्टिकल वरचा आहे. आर्टिकल वरचा असून ती ऍक्च्युअली नाऊन आणि आर्टिकलचा जवळचा संबंध आहे. नामाचं उपयोजन आर्टिकल मध्ये होतंय ना, आर्टिकलचं उपयोजन नामात होत आहे. काइंड्स ऑफ नाउन्स आणि आर्टिकलचा लय संबंध आहे. नाउन्स ना याला येत नाही का? नामाचे प्रकार, त्याला आर्टिकल येत नाही.
ना ह्या नावापूर्वी येत नाही, ह्या नावापूर्वी येत नाही, हे नावापूर्वी येत नाही, ह्या नावापूर्वी येत नाही, आणि ह्या नाव एवढंच आहे की त्यात काय आहे सांगा. ह्या नावापूर्वी आर्टिकल येते, ह्या नावापूर्वी येत नाही, एवढंच आहे ना आर्टिकल. हा, मग तुम्हाला नाम कळलं तर कळलं ती. बरं, समजलं का नाही समजलं? मग सांगा इथं आता इकडे बघू. वाल्मिकी इज द VALMIKI, वाल्मिकी इज द ग्रेटेस्ट इफिक पोएट ऑफ इंडिया. नाही लक्षात आलं? म्हणजे लक्षात घ्या, वाल्मिकी हे भारताचं, इफिक म्हणजे काय, काव्य, पोएट म्हणजे काय, कवी. म्हणजे होमर हा इथं होमर म्हणून नाही आला, पोएट म्हणून आलाय. आणि पोएट कसलं नाव नाही, कॉमन नाव नाही. आणि मग सांगा ही कसलं नाव नाही, प्रॉपर नाम आहे. आणि ह्या प्रॉपर नामाच्या अगोदर कोणतं उपपद वापरलंय, द. आणि मग हे काय झालं सांगा, कॉमन नाऊन. आणि त्याचा कॉमन नाऊनचा अर्थ ह्याला, ह्या द होमर म्हणजे नुसतं होमर नाही, द होमर म्हणजे पोएट आहे. नाही लक्षात आलं? किती झालं समजलं? द होमर म्हणजे पोएट आहे. पोएट हे होमर म्हणजे होमर म्हणून आलाय, होमर पोएट म्हणून आलाय रे, म्हणून ही प्रॉपर नाऊन कॉमन नाऊन झालेला आहे. समजतं का नाही समजत? You understand? Next. Question number किती सांगा? 70. Dash dash your income before spending it recklessly. Complete the sentence choosing the correct option. किती सांगा? Cast up. ही पालॅन्सुरीमध्ये नाही, रेन अँड मार्टिनमध्ये नाही, कुठंच नाही, आपल्या नोट्समध्ये नाही. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? कास्ट काय सांगा, अप. कास्ट अप मीन्स टू कॅल्क्युलेट, मीन्स टू कॅल्क्युलेट, CALCULAT, टू कॅल्क्युलेट. अँड ॲड अप, ADD, ॲड अप म्हणजे एकूण हिशोब करणे किंवा बेरीज करणे. रेकलेसली म्हणजे काय रे? म्हणजे ते खर्च करण्यापूर्वी, निष्काळजीपणे खर्च करण्यापूर्वी त्याचा अगोदर हिशोब करा तुमच्या इन्कमचा, त्याची बेरीज करा आणि पुन्हा रेकलेसली ही खर्च करा ना. तुम्ही काय एक्स्ट्रा वॅगंट आहेत काय? स्पेड थ्रिफ्ट आहेत का तुम्ही? यू शुड बी माय सर कंजूस. इकॉनॉमिकल नाही, इकॉनॉमिक. यू अंडरस्टँड? ही असं आहे. आणि मग राहिलं कोणते सांगा, हो काय, कास्ट अप. राहिलं कोणतेच लिहा तिथं, कास्ट आउट. दुसरी फ्रेज कास्ट आउट, CAST, कास्ट आउट. त्याचा अर्थ लिहा एक्साईल, EXILE, एक्साईल. ऑस्ट्रिसाइज दुसरा लिहा, त्याला अजून समज, ऑस्ट्रसाइज, OSTRA, हा लिहा, OSTRACIZE, ऑस्ट्रसाइज म्हणजे हुसकावून लावणे. आफ्टर ब्रेकिंग द विलेज रूल्स म्हणजे काय सांगा, आफ्टर ब्रेकिंग द विलेज रूल्स ही वॉज कास्ट आउट फ्रॉम द ट्राईब. दिलं बाहेर काढून, त्याच्यातून बंदीच घातली त्याच्यावर. कास्ट अबाउट. दुसरे कास्ट अबाउट ऑब्लिक अराउंड, ऑब्लिक अराउंड फॉर. कास्ट अबाउट ऑब्लिक अराउंड फॉर त्याचा अर्थ लिहा टू ट्राय टू फाइंड आउट समथिंग, टू ट्राय टू फाइंड समथिंग, टू ट्राय, TRY, टू ट्राय टू फाइंड काय रे, समथिंग. म्हणजे काय सांगा, एखादी गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करणे, एखादी गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करणे. हुडकीने म्हणा की हुडकीने. आणि पुढे कास्ट ऑफ लिहित, कास्ट समथिंग ऑफ, CAST, कास्ट समथिंग ऑफ, OFF. आणि त्याचा अर्थ लिहा टू गेट रीड ऑफ समथिंग,
टू गेट GET, टू गेट रीड RID, टू गेट रीड ऑफ समथिंग बिकॉज यू नो लॉंगर NO, you no longer want or need it, because you no longer want or need it. फेकून देणे, नापसंत म्हणून सोडून देणे,